स्टार्ट करूया. आता गॅप जरा जास्त झाला. लास्ट वीक 1 मे असल्यामुळे आपल्याला सुट्टी होती. विसरले नाही ना कोणी काय? ठीक आहे, बघूया, कळेलच. ओके, जर आपलं दारिद्र्यवाला पार्ट झालेला, ठीक आहे, बेरोजगारी आपलं चालू होता आणि सोबतच आज आपल्याला पैसा आणि चलन, मनी अँड करन्सी हा पार्ट सुद्धा बघायचा. तर त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट ज्या होत्या त्याच्या रिव्हिजनसाठी आपण डिस्कस केलेल्या, परंतु तुम्हाला माहित असायला पाहिजे म्हणून कार्यकारी वयोगट 15 ते 64 याच्यामध्ये जे सुद्धा येतात त्यांना आपण बोलतो कार्यकारी वयोगट. ठीक आहे, वर्किंग एज ग्रुप. परंतु त्यामध्ये जर विद्यार्थी, पेन्शनर व्यक्ती, अपंग व्यक्ती, काम करण्यास असमर्थ अशा सर्व व्यक्ती जर काढून टाकल्या तर आपल्याला मिळते लेबर फोर्स, श्रमशक्ती. आपल्यासाठी श्रमशक्ती महत्वाची आहे की कोण काम करत आहे. कारण समजा ही मुलगी पैसे कमावते तर ही मुलगी फक्त स्वतः कमावते असं नाहीये, देशातला कोणीतरी पैसे कमावतोय, म्हणजे देश एका अर्थाने पैसा कमावतोय. तर ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की आपल्याकडे कार्यकारी वयोगट तर मोठ्या प्रमाणात आहे. आपली लोकसंख्या कमी आहे का? जगात फर्स्ट नंबरला आहे आपण. ओके, 145 करोड प्लस आपली लोकसंख्या आहे. नेक्स्ट इयर कळेलच आपल्याला एक्झॅक्ट आकडे काय आहेत ते. आणि त्यामुळे या वर्षी 2011च्या जनगणनेचे व्यवस्थित विश्लेषण करून ठेवा. हे शेवटचं वर्ष आहे की ज्यावेळी ते विचारू शकतात 2011च्या जनगणनेचा. एमपीएससी विचारू शकते किंवा युपीएससी नाही. तर कोणताही आयोग, तुम्ही कोणती एक्झाम देत असाल तर ही शेवटचा चान्स आहे त्यांना. त्यामुळे 2011चं व्यवस्थित करून ठेवायचं आहे. नेक्स्ट इयर डेफिनेटली जी नवीन जनगणना येईल त्याचं ते सांगणारच आहेत, विचारणारच आहेत. ओके, सो मोठ्या प्रमाणात 15 ते 64 वयोगट 2011च्या जनगणनेनुसार आपल्याकडे 76 कोटी लोक होते 15 ते 64 वयोगटातले. मात्र जर लेबर फोर्स बघितली तर फक्त 48 करोड. ठीक आहे, तर का? कारण मोठ्या प्रमाणात याच्यात विद्यार्थी असतील, पेन्शनर व्यक्ती असतील जे रिटायर झालेले आहेत, अपंग व्यक्ती. आता असं नाही की प्रत्येक अपंग व्यक्ती घरी शांतच बसते वगैरे, काम करतात ते, जसं जमेल तसं त्याप्रमाणे काम करायला पाहतात. परंतु शासन त्यांना त्या दृष्टीने पाहत नाही. शासन म्हणत नाही की त्यांना आपण लेबर फोर्स मध्ये पाहू नये, त्यांना गरज आहे आरामाची, विश्रांतीची. तर आपण टेक्निकली हे लक्षात ठेवायचं. कार्यकारी वयोगट म्हणलं तर 15 to 64, लेबर फोर्स म्हणलं विद्यार्थी, पेन्शनर, अपंग सोडून मग त्याच्यातले जे राहिलेले आहेत ते. आणि 121 करोड पैकी फक्त 48 करोड जे आहेत ते आपल्या लेबर फोर्स मध्ये होते. निम्म्यापेक्षा सुद्धा कमी आपली लेबर फोर्स आहे, हे लक्षात ठेवा. खूप कमी लेबर फोर्स मध्ये आहेत. ओके, आता लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा एक फॉर्म्युला आहे. त्याचं तुम्हाला लेबर फोर्स लिहायचे असते अपॉन पॉप्युलेशन त्या देशाची जेवढी पण आहे इंटू 100, आणि तुम्हाला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट मिळतो. परंतु हा फॉर्म्युला सुद्धा अजून कधी विचारलेला नाही आणि टेक्निकली ह्या प्रकारे सम्सच्या बाबतीत इकॉनॉमीमध्ये कधी एमपीएससी जात नाही. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेण्याची गरज नाही, फक्त एक फॉर्म्युला माहीत असावा म्हणून मेन्शन केलेला आहे. ओके, हा कधी विचारलेला सुद्धा नाही. कोणता विचारला ते मी सांगतो. आता आपण पहिले बघितलं वर्किंग एज ग्रुप 15 ते 64 मधले. त्याच्यामध्ये लेबर फोर्स बघितली की जे काम करण्यास सक्षम आहेत. आता त्याच्यामध्ये 2 ग्रुप पडतात. काम करण्यास सक्षम तर आहेत, पण काम नक्की कोणाला मिळालंय असे, आणि ज्यांना काम नाही मिळालेलं असे. मग ज्यांना काम मिळालंय ते आहेत रोजगारीत लोकसंख्या, वर्किंग पॉप्युलेशन. मग अशी लोकसंख्या आपल्याकडे 47 करोड होती. म्हणजे 1 करोड राहिलेले जे आहेत त्यावेळी ते बेरोजगार होते. टोटल 48 करोड लेबर फोर्स मध्ये होते, त्यापैकी 47 करोड रोजगारवाले होते. ओके, मग त्यांचं पण आपल्याला काढायचं असेल तर नंबर ऑफ एम्प्लॉईड पर्सन्स वरती लिहायचं, खाली पॉप्युलेशन इंटू 100. तर आपल्याला यांचा पार्टिसिपेशन रेट जो आहे तो मिळेल. हे आपण लास्ट टाइम सुद्धा बघितलेलं. काम करण्याची इच्छा नसणाऱ्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येणार नाही. ओके, तो कॅपेबल सुद्धा हवा, क्षमता सुद्धा हवी आणि इच्छा सुद्धा हवी. नुसतीच क्षमता आहे, ही मुलगी धडधाकट आहे, व्यवस्थित आहे, टॅलेंट आहे, सगळं आहे, म्हणून मी हिला असं बोलेल का की हिच्याकडे काम नाही म्हणून बेरोजगार आहे? जर ती म्हणाली सर मला करायचंच नाहीये, ती काहीतरी करते, अभ्यास करते, अजून काहीतरी करते, आणि ती बोलते सर मला आता ते करायचं, सो ती बेरोजगार
नाहीये, टेक्निकली ती बेरोजगार नाहीये. ओके, मग बेरोजगारीत लोकसंख्येचे प्रमाण काढतात, त्याला प्रपोर्शनल अनएम्प्लॉयड म्हणतात. मग त्याच्यासाठी अनएम्प्लॉयड पर्सन जे आहेत अपॉन टोटल पॉप्युलेशन इंटू 100, तर याच्यामधून आपल्याला प्रपोर्शनल अनएम्प्लॉयड मिळतात. परंतु सर्वात महत्वाचा ह्या सगळ्या फॉर्म्युलांमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट. हा फॉर्म्युला विचारला गेलाय एमपीएससी ग्रुप बी मेन्सला, हा फॉर्म्युला विचारला गेलेला आहे पहिले. आता तर एमपीएससी ग्रुप बी मिक्स वाली झालेली आहे, सगळ्यांना सगळंच असतं, पहिले वेगवेगळी असायची. हा, तर एएसओ ला 55 प्रश्न कंपल्सरी पॉलिटीचे असायचे, एसटीए ला 55 कंपल्सरी इकॉनॉमीचे असायचे, आणि पीएसआय ना सीआरपीसी किंवा आयपीसी त्याचे 55 असायचे. तर एसटीआय करणारे मग हे इकॉनॉमिक्स अगदी डिटेल मध्ये व्यवस्थित करायचे, कारण 55 क्वेश्चन्स काय कमी नाहीये. तर मग त्याच्यावरच फिक्स होऊन जायचं त्यांचं की होणार आहे की नाही. तर मग हा प्रश्न जो आहे हा विचारला गेलाय, अनएम्प्लॉयमेंट रेट. आता याच्यामध्ये वरती तेच आहे, नंबर ऑफ अनएम्प्लॉयड पर्सन्स, पण बाकी सर्व ठिकाणी खाली काय होतं, टोटल पॉप्युलेशन. इथे टोटल पॉप्युलेशन नाही, इथे काय आहे, लेबर फोर्स, काम करण्यास सक्षम किती व्यक्ती आहेत ते दिलेलं आहे, लेबर फोर्स, श्रमशक्ती मराठीमध्ये. हे अपॉन आहे, हे लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. मग मोस्ट ऑफ मुलांनी त्यावेळी असंच केलेलं, टोटल पॉप्युलेशन वाला जे आहे ते टिक केलेलं. तर मग सगळ्यांच्या लक्षात राहील नाही असं नाहीये, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पण मग एमपीएससीने विचारलंच नाही. पण आता तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे असं नाही की विचारलं नाही तर विचारलं जाऊ शकत नाही. हा फॉर्म्युला वेगळा आहे, तर हा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आपण ग्लोबल हंगर इंडेक्स बघितलाय आतापर्यंत, उपासमार निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बघितलाय, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. आता हा तिसरा एक महत्वाचा आहे, सर्वात महत्वाचा मी म्हणेन, मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आतापर्यंतच्या निर्देशांकापैकी सर्वात महत्वाचा. ओके, आता मानव विकास निर्देशांक कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी एकमेव साधन आहे, महत्वाचे साधन आहे. कारण फक्त पैसा त्या देशाकडे जास्त आहे म्हणजे प्रगती आहे असं बोलू शकतो का? नाही. दोन टर्म्स असतात, एक टर्म आहे त्याचं नाव आहे विकास, ठीक आहे, इंग्लिश मध्ये डेव्हलपमेंट, आणि दुसरी आहे ग्रोथ, वाढ. काय फरक आहे वाढ आणि विकास, डेव्हलपमेंट आणि ग्रोथ मध्ये? मी सांगतो, ठीक आहे. आता तुझं नाव विकास आहे ना? हा. तर विकास मोठा झाला, त्याची शारीरिक वाढ झाली, ठीक आहे, परंतु मोठा होऊन सुद्धा तो 3री 4थीच्या मुलाप्रमाणे वागतोय. शारीरिक वाढ झालीय पण त्याचा विकास झालाय का? नाही. विकास हा सर्वांगीण असतो, म्हणजे जर तो 20 वर्षाचा 21 वर्षाचा झालाय तर त्याचं शरीर पण 20-21 वर्षासारखं दिसायला पाहिजे, त्याचं वागणं पण 20-21 वर्षाच्या व्यक्तीसारखं पाहिजे, नॉलेज पण तसं पाहिजे, सर्वांगीण दृष्टिकोनातून तो तसा पाहिजे. तर ओव्हरऑल जी डेव्हलपमेंट असते, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टींना इन्क्लूड करून जे असतं त्याला आपण बोलतो विकास. आणि वाढ फक्त एकाच सेक्टर मधली असू शकते, तर त्याचं शरीर फक्त वाढलंय तर ती झाली वाढ. ओके, मग असंच भारतामध्ये पैसा फक्त वाढलाय तर पैसा वाढणं ही ग्रोथ आहे, जीडीपी ग्रोथ बोलतो आपण, जीडीपी डेव्हलपमेंट बोलतो का? नाही, जीडीपी ग्रोथ. पैसा वाढला आणि ग्रोथ इम्पॉर्टंट नसते, डेव्हलपमेंट विकास हा इम्पॉर्टंट असतो. मग आपली गव्हर्नमेंट बोलते की आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला विकास करायचा आहे, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की ते विकासवर फोकस करतात. परंतु कदाचित त्यांना सुद्धा कळलेलं नाहीये की विकास म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे. कारण जेव्हा विकासाचं नाव येतं तेव्हा ते काय पुढे ठेवतात? जीडीपीचे आकडे. फक्त पैशाची वाढ म्हणजे विकास आहे का? नाहीये. हे समजून घ्यायला हवं, हे प्रत्येक मनुष्याने समजून घ्यायला हवं की तुम्हाला फक्त पैसा मिळालाय याचा अर्थ विकास नाहीये, सर्वांगीण प्रगती आवश्यक आहे. मग विकास म्हणजे नेमकं काय? मग तुम्हाला काय हवंय? तर याच्यामध्ये 3 आयाम महत्वाचे आहेत. पहिला आहे दीर्घ आणि आरोग्यदायी जीवन, दुसरा आहे ज्ञान, आणि तिसरा आहे राहणीमानाचा दर्जा. या 3 गोष्टी खूप व्यवस्थित असतील एखाद्या देशामध्ये
तर आपण बोलू की हा विकास झालाय. आणि हे सांगणारे, ही संकल्पना मांडणारे आपले थोर अर्थतज्ञ अमर्त्य सेन हेच आहेत. हा निर्देशांक त्यांनी तयार केलाय. ते आणि पाकिस्तानचे एक अर्थतज्ञ होते महबूबुल हक, प्रायमरी क्रेडिट त्यांना दिलं जातं, परंतु ह्या दोघांनी मिळून हा निर्देशांक तयार केलाय. आणि यासाठी लक्षात ठेवा, यांना नोबेल अवॉर्ड मिळालाय ही गोष्ट मांडण्यासाठी. ओके, तर नोबेल लॉरेट आहेत हे दोघे व्यक्ती. हे कदाचित वारलेत, महबूबुल हक, अमर्त्य सेन आहेत, खूप म्हातारे आहेत. ठीक आहे. तर मानव विकास निर्देशांकामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे तो दीर्घ आणि आरोग्यदायी जीवन. मग ते कसं बघतात, तर जन्माच्या वेळी एखाद्या देशामध्ये कोण व्यक्ती किती वर्ष जगेल याचा एक ढोबळमानाने अंदाज लावला जातो. आज जर एखादं बाळ आपल्या इकडे जन्मलं तर तुम्ही काय म्हणाल की किती वर्ष जगेल ते जास्तीत जास्त? 60-70 असं आपण कन्सिडर करू. 100 तुम्ही कॉन्फिडन्सने बोलणार आहात का? नाही. ते जपानमध्ये ते लोक कॉन्फिडेंटली बोलतील 100 वर्ष जगेल. का हा फरक आहे? कोणत्या प्रकारची डेव्हलपमेंट? हेल्थ फॅसिलिटीज चांगल्या आहेत, मेडिसिनल फॅसिलिटीज चांगल्या आहेत. फक्त हीच एक गोष्ट आहे का? एन्व्हायरमेंट ते तिथे शुद्ध आहे, आपल्याकडे शुद्ध आहे का? नाही. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. हेल्थ फॅसिलिटी समजा आपल्याकडे पण खूप जबरदस्त आणल्या, हॉस्पिटलमध्ये बाहेर पडतोय तो आणि धूर तोंडात नाकात जातोय त्याच्या. आपल्याकडे FCI जी आहे ती फूड चेक करणारी ऑथॉरिटी आहे, ती काहीच चेक करत नाही. आपल्याकडे पनीर भेसळयुक्त, आपल्याकडे तेल भेसळयुक्त, आपलं सगळे खाद्यपदार्थ आपण जे पण खातोय ऍक्च्युली ते पॉइझनस आहेत आपल्या शरीरासाठी. काही चेक केलं जातं का? काही चेक केलं जात नाहीये. मग आपल्या शरीरावर आयुष्यभर परिणाम होत राहतो. पुन्हा पायाभूत सुविधा आपल्या अशा प्रकारच्या आहेत की रस्ता 1 किलोमीटरचा पार करेपर्यंत 10 वेळा आपल्या कमरेला, पाठीला त्रास होतो. ओके, उड्या मारत मारत जातो आपण. आमच्या गावाकडच्या बसेस तरी म्हणजे आता झालेत बऱ्यापैकी चांगले रस्ते झालेत, पण एक 5-1 वर्षापूर्वीपर्यंत तो बस ड्रायव्हर एकतर रिकामा रस्ता सुसाट पळवणार आणि एकदम मागच्या बाजूला जो बसलेला असेल ना बसमध्ये त्याला जर्क्स जास्त बसतात, तर तो अक्षरशः उडायचा, एवढ्या एवढ्या उंचीवर उडायचा. तर अशा प्रकारचे रस्ते. मग त्यांची पाठ व्यवस्थित राहत असेल का? नाही. तर आयुष्यभर ह्या सगळ्या स्ट्रगल्स मधून जाणारे लोक कितीही चांगलं हेल्थ फॅसिलिटीज असले तरी सुद्धा 70-80च्या वर मग जातच नाहीत. मग नुसतंच औषधोपचार करून किती जगणार तो माणूस? त्याची इम्युनिटी आधीच तुम्ही खराब करून टाकली वाईट फूड देऊन किंवा या प्रकारच्या गोष्टींमधून. मग जपानमध्ये ते सगळं चांगलं आहे. खूप क्वालिटी चेक केलं जातं, खूप काळजी घेतली जाते, एन्व्हायरमेंट चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि मग त्याच्यावरती त्यांच्याकडे हेल्थ फॅसिलिटीज सुद्धा चांगल्या आहेत. मग त्यामुळे ते निकोप असं निरोगी 100 वर्ष पूर्ण करतात. आपलं जे ऍव्हरेज इयर्स आहे ते आहे 70 इयर्स, हे लक्षात ठेवा. 70 कम्प्लीट नाहीये, 69 पॉइंट समथिंग आहे, 69.8 आहे माझ्या मते. तर हे ऍव्हरेज इयर्स आहेत आपली इंडियन्सची, की एवढे वर्ष आपण जगतो, एवढे तरी वर्ष जगतो आपण. ठीक आहे. तर ऑलमोस्ट 70 आपण कन्सिडर करू शकतो, पण हे वाढायला पाहिजे. मग ते काय बोलतात की 85+ असेल तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार. आणि एखादा देश असेल की जिथे 20 पण नाहीये, 20 पेक्षा पण कमी असेल तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार, कारण 20 म्हणजे काहीच नाही. आता तुम्ही बोला सर असा कोणता देश असेल की 20 वर्ष पण जगत नाही? तर खूप कमी आयुर्मान असणार, अगदी 20 नाही पण खूप कमी आयुर्मान असणारे देश आहेत देश जगामध्ये. आफ्रिकेमध्ये काही देश आहेत, जसं आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर सुदानमध्ये सिव्हिल वॉर चालू आहे, नायजेरिया आणि सुदानमध्ये. लोक एकमेकालाच मारतायत. ओके, आपल्याच देशाचे लोक आपल्याच लोकांना मारतायत. जसं मणिपूरमध्ये होत आहे की 2 कम्युनिटीज नागा आणि कुकी एकमेकांना मारत चालल्यात. पहिले मैतेई पण होती, आता नागा जॉईन झाली आहे. तर तसं त्यांच्याकडे चालू आहे. मग या प्रकारे लवकरात लवकर जीव जातो लोकांचा. हेल्थ फॅसिलिटीज नाही आहेत,
चांगलं अन्न नाहीये, काही नाहीये. अगदी लोक जे पण कोणता प्राणी मरून पडला असेल त्याला शिजवून खातात. मग असे लोक कसे जगणार 20च्या वरती? ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डिटेल्स मध्ये जाऊ शकतात. जर 20 पेक्षा कमी आयुर्मान असेल तर 0. आणि फुल मार्क्स कधी? 85 प्लस. ऍव्हरेज, हा ऍव्हरेज. नाहीतर तुम्ही बोलाल सर आमच्याकडे हा माणूस 115 वर्ष जगलाय, तर एक माणसाने चालणार नाही. सगळ्या भारतीयांचा ऍव्हरेज. मग ऍव्हरेज आपले ठीक आहे 70 पर्यंत पोहोचलोय. अजून 15 वर्ष आपल्याला वाढ करायची आहे. पण त्यासाठी फक्त मेडिसिनल फॅसिलिटीज होणार आहे का? नाही. चांगलं अन्न, चांगलं पर्यावरण, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दुसरं ज्ञान किंवा शिक्षण. हे आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये पण हा आयाम पाहिलेला, सेमच होतं त्याच्यामध्ये. शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष 25 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना विचारलं जातं की तुमची शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष किती आहेत. तर भारतामध्ये, आता इथेही दिलेलं नाही, भारतामध्ये 15 वर्ष मिनिमम पकडली जातात की असायला पाहिजे व्यवस्थित, कारण आपण ग्रॅज्युएट जे होतो ते 15 वर्षांनी. आता एनईपी नुसार चेंज झालंय, माझ्यामध्ये पुढच्या वर्षीपासून सगळीकडे लागू करणार आहेत. तर ग्रॅज्युएशन साठी आता 16 वर्ष कंपल्सरी असणार आहेत. कारण जे 3 वर्षाचे कोर्सेस आहेत ते आता 4 वर्षाचे केलेत त्यांनी. ओके, मग काही असेल, बीए असेल, बीएससी, बीकॉम वगैरे, ते सुद्धा 4 वर्षाचा. पहिले इंजिनिअरिंग फक्त होतं 4चं, आता हे सगळे सुद्धा 4 वर्षाचे झालेले आहेत. त्यामुळे 16 इयर्स झाले. मग जेवढे कमी इयर्स तुम्ही शिकलेले असाल तेवढं कमी मार्क्स, आणि जेवढे जास्त वर्ष तुम्ही शिकलेले असाल तेवढे जास्त. आणि 25 वर्षापेक्षा जास्त ज्यांना का विचारतात? कारण नॉर्मली आपण बोलतो की 21 इयर्स पर्यंत आपलं ग्रॅज्युएशन होतं. पण एखाद वर्ष तुम्ही फेल झाला असाल, अजून काय झालं असेल, एखाद्या कामामुळे कोणीतरी गॅप घेतला असेल, जबाबदारी असतात, तर मग शिक्षण पूर्ण करायला थोडा वेळ लागू शकतो. म्हणून 25 वर्षाच्या पुढच्यांना हे विचारलं जातं. सोबतच शिक्षणात घालवलेली अपेक्षित वर्ष. ओके, तर अपेक्षित वर्ष शिक्षणात घालवलेली म्हणजे काय की तुमची उपस्थिती त्या शिक्षणाला किती आहे. फक्त असं तुम्ही केलंय का की ऍडमिशन घेऊन ठेवलं आणि गेलेच नाही, डायरेक्ट एक्झामला गेले, तर तसं पण नाही पाहिजे. तुम्ही व्यवस्थित ते शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, तुमची उपस्थिती त्या ठिकाणी असली पाहिजे, तर त्याला तुम्ही अपेक्षित वर्ष. त्यानंतर राहणीमानाचा दर्जा सुद्धा बघितला जातो. त्याच्यासाठी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी लक्षात घेतली जाते. पर कॅपिटा इन्कम म्हणजे जीएन हे बघितलं जातं. तर ह्या 2 गोष्टी आहेत. तर पर कॅपिटा इन्कम म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न, ऍव्हरेज उत्पन्न किती आहे. आपण मागच्या वेळी बघितलेलं, आठवते किती आहे? रिअल जीडीपी नुसार वेगळं होतं, नॉमिनल जीडीपी नुसार वेगळं होतं. विसरले. नॉमिनल जीडीपी नुसार 2.5 लाखाच्या आसपास होतं. रिअल जीडीपी नुसार 1,41,40 म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास. ठीक आहे. तर आपलं नॉमिनल जीडीपी नुसार जरी आपण बघितलं तरी 2.5 लाख हे आपलं पर कॅपिटा इन्कम आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय की $75,000 तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार. आता 1 रुपया म्हणजे किती डॉलर झाले? $1 म्हणजे किती रुपया झालाय? 95. तर आपण 100 कन्सिडर करू. तर $1 जर 100 रुपीज बोलू आपण, तर $75,000 म्हणजे 2 शून्य वाढवायचे, 75 लाख. तर 75 लॅक्सला आपल्याला पूर्ण मार्क्स मिळणार. आणि आपलं किती आहे? 2.5 लाख फक्त. म्हणजे आपण दूर दूर पर्यंत जवळ नाहीये. ओके, तर आपलं पर कॅपिटा इन्कम अतिशय कमी आहे, अतिशय कमी आहे. सोबतच पर्चेसिंग पॉवर पॅरिटी सुद्धा विचारात घेतली जाते की तुमच्याकडे विकत घेण्याची क्षमता किती आहे एखाद्या देशामध्ये. म्हणजे विकत घेण्याची क्षमता 2 गोष्टींनी ठरवली जाते. एक, तिकडच्या वस्तू स्वस्त असतील तर तुम्ही जास्तीत जास्त विकत घेऊ शकता, किंवा दुसरं तुमच्याकडे पैसे जास्त असतील तर. ह्या 2 गोष्टींनी. आपल्याकडे पैसे तर जास्त नाही, परंतु एक चांगलं आहे की भारतामध्ये स्वस्त आहेत वस्तू, त्यामुळे तिथे एक आपलं बेनिफिट आहे की पर्चेसिंग पॉवर आपली मात्र चांगली आहे. फक्त आपलं इन्कमच कमी आहे त्यामुळे आपण जास्त परचेस करू शकत नाही, पण स्वस्त आहेत गोष्टी भारतात. तर इथे आपल्याला मग मिक्स होऊन जातं मार्क्सचं. हा, ज्यांना $100 पेक्षा पण कमी ऍव्हरेज इन्कम असेल तर त्यांना 0 मार्क दिले जातात. मग $100 म्हणजे 2 शून्य वाढवा. 10,000 रुपयापेक्षा पण कमी असेल ऍव्हरेज इन्कम, मग आपण त्या
मानाने बऱ्यापैकी पुढे आहोत 2.5 लाख म्हणजे. पण हे 75 लाख आपल्याला साध्य करायचंय, त्यासाठी भरपूर वेळ लागेल आपल्याला. तर हे 3 जे आहेत आयाम हे लक्षात ठेवा. पहिलं दीर्घ व आरोग्यदायी जीवन, याच्यामध्ये मॅक्सिमम किती 85 वर्ष, मिनिमम किती 20 इयर्स. अपेक्षित शिक्षणाची वर्षे किती वर्ष, 25 पेक्षा वर्षांना विचारले जातात. राहणीमानाच्या दर्जामध्ये कोणते 2 गोष्टी बघतात, इन्कम, याला बोलायचं इन्कम, आणि दुसरं परचेसिंग पॉवर पॅरिटी, खरेदी शक्ती आपली. याच्यामध्ये जास्तीत जास्त $75,000, याच्यापेक्षा जास्त असेल तर फुल मार्क्स, आणि $100 पेक्षा कमी असेल तर 0, काहीच मार्क नाही. मग 0 ते 1 दरम्यान मोजलं जातं. मग आता आपण समजा आपलं बघितलेलं 70 इयर्स आपलं आयुर्मान आहे, तर आपल्याला 0.6 किंवा 0.7 असे काहीतरी स्कोर मिळणार आपल्याला. तर मिनिमम 0 असतो, मॅक्सिमम 1 असतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ते विचारतात की किती ते किती मोजतात, आणि 1 म्हणजे चांगलं की 0 म्हणजे चांगलं, तर इकडे 1 म्हणजे चांगलं आहे. एखाद्या देशाचा स्कोर जो आहे तो 0.5 पेक्षा पण कमी असेल, 0.55 पेक्षा कमी असेल, तर तो लो कॅटेगरीमध्ये, लो डेव्हलपमेंट आहे त्याची. जर 0.55, हा चार्ट जसं तसं विचारलेला, जोड्या लावायला खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. 0.55 to 0.699 हा मीडियम मधला येतो. आपण ह्या कॅटेगरीमध्ये मीडियम मध्ये आहे, मीडियम विकास आहे आपला. 0.7 to 0.8 उच्च विकास, आणि 0.8च्या वरती असेल तर अतिउच्च विकास. ओके, तर जपान, अमेरिका, सिंगापूर हे सगळे अतिउच्च मध्ये येतात, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड वगैरे. आपण मध्यम मध्ये येतो. ठीक आहे. तर 2025चा अहवाल प्रसिद्ध झालाय, UNDPने 6 मे 2025ला तो रिलीज केलाय. याचं शीर्षक लक्षात ठेवा, याचं कारण जे आहे ते आहे हे AI. तर मला असं वाटतंय की हे विचारलं जाणार, याची जी थीम आहे, शीर्षक जे आहे 2025च्या अहवालाचं, मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. तर 2025 मध्ये सर्वात जास्त डिस्कस झालेली गोष्ट काय आहे, AI. मग त्याच्याशी रिलेटेड काहीही आलं तुम्हाला वाचनात, व्यवस्थित लक्षात ठेवा, येऊ शकता. तर HDIचं मुख्य शीर्षक आहे हे, लक्षात ठेवायचं, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. मग याच्यामध्ये भारताचा क्रमांक, आता भारताचा सोपा आहे, भारत 130च्या आसपासच असतो. ओके, भारत जास्त वरती जातच नाही. आता खूप वर्ष झाली भारत 130च्या आसपासच आहे. पहिले 2023-24ला 134 वर होता, आता 25ला 130 वर आलाय. पण याचा अर्थ असा नाही की आता डेव्हलपमेंट करतोय, पुढच्या वर्षी परत 131-32ला जाईल, असंच भारत करत राहतो. ओके, तो 130च्या आसपासच राहतो. तर हे सोपं आहे, मात्र आपल्यासाठी सोपं आहे लक्षात ठेवायला. ओके, 130ला आहे भारत. मूल्य जे आहे ते मात्र वाढलंय, 0.644 वरून 0.685 झालंय. थोडीशी अजून आपण मेहनत चांगली केली तर मे बी आपण 0.7च्या वरती जाऊ. याचा अर्थ आपण उच्च जो विकास गट आहे त्याच्यामध्ये एंटर करू शकू, आणि ही खूप चांगली गोष्ट ठरेल आपलं जगाच्या स्तरावरती महत्व वाढवण्यासाठी, किंवा आपल्या शासनाचा जो प्रयत्न आहे की भारताची प्रगती व्हावी, यासाठी शासन जे पण करतंय ते म्हणजे योग्य दिशेने प्रयत्न होत आहेत, याची पावती सुद्धा आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर थोडासा अजून विकास व्हायला पाहिजे. मग मध्यम विकास गटामध्ये आपण आहोत, उच्च श्रेणीच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. ठीक आहे. तर हे होतं आपलं बेरोजगारी आणि दारिद्र्य, आपण संपवलंय. पुढचा जो आपण चॅप्टर बघणार आहोत तो आहे पैसा आणि चलन. मला फक्त आता फरक सांगा, पैसा आणि चलन मध्ये काय फरक आहे, काय माहित आहे तुम्हाला? पैसा काय असतो, चलन काय असतो? चलन म्हणजे काय? अच्छा, माहितच नाहीये. बर मी सांगतो तुम्हाला. चलन, पहिली गोष्ट सोपं, की तुमच्याकडे जे पण नोटा आणि नाणी आहेत ती शासनाने आणि रिझर्व्ह बँकेने अधिकृतरित्या तुम्हाला वापरायला दिलेली आहे. ती कोणती गोष्ट घेण्यासाठी एक्सचेंज म्हणून तुम्ही ते वापरू शकता.
तर शासनाने अधिकृतरित्या तुम्हाला जे पण दिलेलं असतं कोणतीही गोष्ट विकत घेण्यासाठी किंवा एक्सचेंज करण्यासाठी, त्याला आपण बोलतो चलन. परंतु पैसा म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुम्ही एखादी वस्तू मिळवण्यासाठी यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या ठिकाणी जेवायला गेलो, माझ्याकडे पैसे नाही आहेत मला माहित आहे, परंतु माझ्याकडे UPI आहे, मी त्याच्या भरोश्यावर गेलो की गुगल पे करेन, जेवलो वगैरे मस्त, आणि माझं UPI चालतच नाही. खूप वेळा गुगल पे आपल्याला धोका देतं, तर तसं गुगल पेने मला धोका दिला, माझं चाललंच नाही. आता मी टेन्शन मध्ये की हा प्लेट धुवायला लावतोय की काय. परंतु मग माझ्याकडे वॉच आहे. ओके, तर मी 2000चं आहे हे वॉच मी त्याला दिलं. मी त्याला बोललो की हे 2000चं आहे, माझं बिल फक्त 150 रुपये झालेलं आहे, हे वॉच ठेव तुला, मी नंतर परत येऊन पैसे पे करेन, माझं बिल आणि माझं वॉच घेऊन जाईन. जर मी नाही आलो तर हे घड्याळ तू सेल कर, तुझे पैसे मिळव. तो बोलला ठीक आहे. याचा अर्थ हे घड्याळ काय झालं? पैसा. आमच्या लहानपणी आमच्या गावामध्ये आईस्क्रीमवाला यायचा आणि आईस्क्रीमच्या बदल्यात तो 1 वाटी तांदूळ घ्यायचा. पैसे नाही घ्यायचा, आपले हे जे करन्सी आहे ती नाही घ्यायचा, 1 वाटी तांदूळ घ्यायचा. हा, ती वाटी त्याची असायची कारण एखाद्या छोट्या वाटीने पण देऊ शकतो, त्याच्या वाटीमध्ये त्याला भरून द्यावं लागायचं. याला बार्टर सिस्टीम म्हणतात. हे पहिल्यापासून आपल्या देशामध्ये होतं की सगळ्यांकडे चलनी नोटा नाणी असतीलच असं नाही, तर तू मला हे दे मी तुला ते देतो. ओके, तर ते तांदूळ याचा अर्थ त्यावेळी कशाचं काम करत होता? पैसा. तर पैसा म्हणजे अशी कोणतीही गोष्ट असू शकते की जी देऊन तुम्ही काहीतरी मिळवता. तर पैसा ही वाईड टर्म आहे, खूप विस्तृत अशी टर्म आहे. पण चलन म्हणजे काय? फक्त आणि फक्त शासनाने ज्याला ऑथेंटिकेट केलेलं आहे तेच, बाकी काही नाही. मग आपल्याकडे सध्या नोटा आणि नाणी आहेत, हे आपलं चलन आहे. ओके, तर चलन सुद्धा पैसा असतो. ओके, परंतु सर्व पैसा हे चलन असतं का? नाही, पैसा काही असू शकतो. चलन फक्त तेच जे शासनाने ऑथराईज केलं. ओके, हा फरक लक्षात ठेवा. थोडंसं हिस्ट्री आधी दिलेली आहे. लिडियाच्या राजाने इसवी सन पूर्व 700 मध्ये नाणी पाडायला सुरुवात केली. त्याच्या आधी सगळ्या जगामध्येच बार्टर सिस्टमच होते की तुम्ही काहीतरी द्या, त्याच्या बदल्यात आम्ही काहीतरी देणार. मग पैशाची गरज का पडली? तर प्रॉब्लेम असा झाला की समजा हा व्यक्ती आहे, याच्याकडे तो चादरी वगैरे बनवतोय आणि मी चेअर्स बनवतोय, आणि ही मुलगी आहे, ही आपण कन्सिडर करूया की परफ्युम्स वगैरे बनवतोय. आता तिला सुद्धा चेअर्स पाहिजेत आणि याला सुद्धा चेअर्स पाहिजेत. मला चादरी हव्यात पण मला परफ्यूम हवाय का? नको आहे मला. ओके, मग मी काय केलं, तो बोलला सर मला 2 चादरी पाहिजे, ती पण 2 चेअर्स पाहिजे, ती पण बोलली मला 2 चेअर्स पाहिजे. त्या 2 चेअर्सच्या बदल्यात मी त्याला बोललो की ठीक आहे, 1 चादरीला तुला 2 चेअर्स मी देऊन टाकतो. परंतु तिला बोललो की कमीत कमी 50 बॉटल पाहिजे. ती बोलली काय संबंध? त्याला एका चादरीमध्ये 2 चेअर्स देऊन टाकल्या आणि माझ्याकडून 50 बॉटल्स घेत आहेत 2 चेअर्स साठी. मी असं का करतोय? मला गरजच नाहीये, म्हणून मी तिला घ्यायचं तर घे, नाही तर नको घेऊ. परंतु इकडे मला चादरीची गरज आहे, तर मग मी हा बाबा घे 2 चेअर्स, पण चादर मला पाहिजे. मग ह्या प्रकारच्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे एका खुर्चीचं मूल्य नेमकं किती हे ठरवता येत होतं का? नाही. बरं, आज मला चादरींची गरज आहे आणि परफ्यूमची नाही. उद्या असं झालं, आता मला परफ्यूमची गरज आहे, चादरींची नाही. परत हे दोघे आलेत. मग मी याला बोललो की 2 चेअर्ससाठी तुला 10 चादरी द्याव्या लागतील, आणि तिला बोललो की ठीक आहे 2 बॉटल्स दे आणि 2 चेअर्स घे. आता तो बोलेल मला मागच्या वेळी तर एका चादरीमध्ये दिलेलं 2 चेअर्स, आता 10 चादरी मागताय सर तुम्ही, असं कसं? तर हे असंच, कारण माझी गरज मी बघणार, उगाचच मी काहीतरी साठवून ठेवणार आहे का? नाही. पण त्यामुळे प्रॉब्लेम हा होत होता की एका शेअरची नेमकी व्हॅल्यू किती हे कळतच नव्हतं. आणि त्यासाठी सर्वात आधी प्रयत्न जे झाले ते किंग्स कडून झालेत की अर्थव्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे, आपल्याला मूल्य ठरवणं आवश्यक आहे कोणत्याही गोष्टीचं.
आणि हे मूल्य ठरवण्यासाठी मग कॉइन्स पाहिजे. आणि हे लक्षात ठेवा, आपला पूर्ण इतिहास जो आहे अर्थव्यवस्थेचा तो कॉइन्सचा आहे. या ज्या नोटा आता तुम्ही वापरताय ना, ह्या नोटा फक्त 100 वर्ष जुन्या, 150 वर्ष जुन्या, त्याच्यापेक्षा जुन्या नोटा नाही आहेत. कागदी चलन अगदी नवीन नवीन आहे. आंबेडकरांनी त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये लिहून ठेवलंय की कागदी चलन हे खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट करेल. इंग्रज शासनानं सांगितलेलं की हे सगळं आणू नका, पण इंग्रजांनी ते आणलं आणि मग अर्थव्यवस्था कोलमडू लागल्या. जगातल्याच पूर्ण कोलमडू लागल्या, फक्त भारतातलीच नाही. परंतु अजून सुद्धा ते चालू आहे. ठीक आहे, ओके. तर हा कागदी चलन, आता त्याचा प्रॉब्लेम काय होता आपल्याला पुढे बघायचं आहे. दोन गोष्टी असतात. एक असते इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक असते फेस व्हॅल्यू. इंट्रिन्सिक म्हणजे स्वतःची, फेस म्हणजे दर्शनी. समजा एक गोल्ड कॉइन मी घेतलेला आहे, हे गोल्ड एवढं 1000 रुपयाचं आहे आणि त्याच्यावरती मी 1000 रुपये लिहिलं. याचा अर्थ या गोल्डची इंट्रिन्सिक व्हॅल्यू सुद्धा 1000 आहे आणि फेस व्हॅल्यू सुद्धा 1000 आहे. या गोल्डला मी तोडलं, फोडलं, वितळवलं आणि दिलं तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे का? नाही, 1000च. तर नाणी पहिले अशा प्रकारची असायची. परंतु आता 1000 रुपयाची नोट आहे, याची फेस व्हॅल्यू तर 1000 आहे, पण इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे त्या कागदाची ती 1000 आहे का? त्याला मी फाडलं आणि दिलं, कोणी घेणार आहे का? तर हा प्रॉब्लेम होत होता. ओके, त्यासाठी बोललेले की कागदी चलन नको, परंतु ते आलं. भारताचं बघायचं झालं तर आपण महाजनपद काळापासूनच नाणी पाडल्याचे उल्लेख आहे. कौटिल्य मौर्य काळामध्ये, ज्याला चाणक्य पण म्हणतात, त्यांनी अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की अशा प्रकारे नाणी, त्यांच्या काळात पण नावाचं नाणं असायचं. जसं आज आपण रुपये बोलतो तसं ते पण बोलायचे. ठीक आहे. आणि महाजनपद काळ म्हणजे तो काळ जेव्हा आपल्याकडे किंग बनण्यासाठी सुद्धा इलेक्शन्स व्हायचे. पण इलेक्शन्स असे नाही की कोणी उभा राहू शकतं, फक्त राजाच्या खानदानमधला, त्याचे 10-12 मुलं जेवढी पण असतील, त्याचे पुतणे वगैरे असतील, त्याचे जे जे एलिजिबल कॅन्डिडेट्स असायचे ते उभे राहायचे. आणि वोटिंग कोण करायचं? जे मोठमोठे सुभेदार असतील, मंत्री असतील, ते ठरवायचे की कोणता कॅन्डिडेट आहे तो चांगला आहे आणि त्यानुसार नेक्स्ट राजा बनायचा. तरी सुद्धा थोडीफार लोकशाही आपण बोलू शकतो, कारण राजाकडे पूर्ण हक्क नसायचे की नेक्स्ट राजा कोणाला डिक्लेअर करायचं. तर हे महाजनपद काळामध्ये होतं. त्यानंतर गुप्त राजे जेव्हा आले 3ऱ्या शतकामध्ये, 3रे ते 6वं शतक आपल्याकडे गुप्त काळ म्हटलं जातं. सुवर्ण युग मानलं जातं भारताचं. याच्यामध्ये सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात पाडली गेली. ओके. आणि त्यानंतर आपला आजचा जो नाव आहे रुपया करन्सीचं, ते शेरशाह सुरी नावाचा एक शासक होता 1540. फक्त 5 वर्ष तो राज्यावर राहिला. बाबरला हरवलेलं त्याने, मुघलांचा पहिला बादशाह बाबर, त्याला हरवला आणि तो सत्तेवर आलेला शेरशाह सुरी. एक ऍक्सिडेंट मध्ये मेला. परंतु फक्त 5 वर्ष सत्तेत राहून सुद्धा त्याने खूप चांगले अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जे बदल आहेत ते भारतामध्ये घडवले. आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं की रुपया हे चलन फिक्स केलं आणि ते एवढं गाजलं की ब्रिटिशांनी सुद्धा स्वीकारलं. आणि आज सुद्धा आपण आपल्या करन्सीला रुपया म्हणतो. आणि फक्त आपण नाही, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान हे सगळेच रुपया म्हणतात. ओके, फक्त पाकिस्तानी रुपया वेगळा आहे, श्रीलंकन रुपया वेगळा आहे. ओके, त्यांचं ते वेगळे पण आहे. आता हे मेन्स मध्ये येऊ शकतं, प्री मध्ये कधीच नाही येणार. वॉकर म्हणालेला मनी इज व्हॉट मनी डज. पैसा तो असतो जे पैसा करतो. पैसा काय करतो? पैसा वाहतो, वाढतो, गरजा भागवतो. गरजा कशा भागवतो? सिंपल. गरजा कशा भागवणार? की तुला काहीतरी मिळणार आहे. तर एक्सचेंज, पैसा काय करतो? कोणत्याही गोष्टी एक्सचेंज करण्यासाठी इझी करून टाकतो.
तर मनी काय आहे, ऍक्च्युली एक्सचेंज, एक प्रकारचं एक्सचेंज आहे, बस असं वॉकरचं म्हणणं आहे. रॉबर्टसनने थोडस व्यवस्थित सांगितलं की वस्तू किंवा सेवेच्या बदल्यात जे स्वीकृत होते ते म्हणजे पैसा. मी सेवा देतोय किंवा तुम्हाला नोट्स वगैरे असतील तर ते वस्तू असेल ते दिलं जाईल, त्याच्या बदल्यात तुम्ही क्लासला काय देणार, पैसा देणार. तर जर क्लासने ते स्वीकारलं याचा अर्थ ते काय झालं, पैसा झाला. तिसरं, सेलिंगमन, वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची शक्ती असलेली गोष्ट म्हणजे पैसा. ओके, तर याचं म्हणणं असं आहे की प्रत्येकच गोष्टीने वस्तू किंवा सेवा खरेदी करता येत नाही, तशी शक्ती पाहिजे त्या गोष्टीमध्ये. कारण त्यावेळी ही करन्सी जी आहे गोष्ट, चलन ही गोष्ट जी आहे ती सामान्य अशी नव्हती. मग लोक काहीतरी द्यायचे. मग जसं मी म्हणालो की त्याचा चादरांचा व्यापार आहे, तिचा परफ्यूमचा व्यापार आहे, आणि त्यांना माझ्याकडून वस्तू पाहिजे. काय वस्तू पाहिजे, खुर्ची. ओके, मग तो म्हणाला की सर मी चादरी देतो, तुम्ही खुर्ची द्या. मी नाही बोललो, तर आता ती चादर पैसा ठरली का, नाही ठरली. जर मी हो म्हणालो तरच ती पैसा ठरली. तर त्या चादरीमध्ये शक्ती पाहिजे की एखादी गोष्ट एक्सचेंज होईल. आणि शेवटचं सर्वात सोपं, क्राउथर म्हणाला, सामान्य स्वीकृती असणारे विनिमयाचे माध्यम आणि मूल्य संग्रहण सारखे पार ते ढ झालं चुकून, पाडणाऱ्या वस्तूला पैसा म्हणावे. तर याने दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, एक्सचेंज सुद्धा आणि मूल्य संग्रहण सुद्धा. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, आधीच्यांनी सर्वांनी काय सांगितलंय, फक्त एक्सचेंज बद्दल. हा बोललाय की तुम्हाला मूल्य संग्रहण, साठवण्यासाठी सुद्धा संपत्ती जे इम्पॉर्टंट ठरतं ते पैसा असतं. जर आता मी असं बोललो की मी सगळ्या गोष्टी, माझ्याकडे तांदूळ पिकतो आणि तांदळानेच घेणार, आणि सगळेजण तांदूळ स्वीकारतात, ठीक आहे, सगळे स्वीकारणार, परंतु माझे काही लिमिटेशन्स असणार ना तांदूळ साठवण्याचे. किती पोती मी भरून ठेवणार आहे, एका लिमिट नंतर जागाच संपणार आहे माझी, परंतु तेच पैसा असेल तर तिथे मला सोपं जाणार आहे की नाही. येस, तर त्यामुळे मूल्य संग्रहण सुद्धा आवश्यक आहे. तर क्राउथरने हे म्हटलेलं. आता पैशाची कार्य विचारतात. सर्वात बेसिक, सर्वात प्राथमिक कार्य जे आहे ते विनिमय, एक्सचेंज. तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही पैसा देणार. आणि दुसरं सर्वात प्राथमिक कार्य आहे मूल्यमापन किंवा हिशेब. जसं मी मगाशी म्हणालो की माझ्या गरजेनुसार मी यांच्याकडून वेगवेगळे डिमांड करतोय. पहिले मी 2 चादरीमध्ये मानत होता, तर 10 चादरी म्हणतोय. परंतु तेच जर माझ्या खुर्चीची व्हॅल्यू फिक्स झाली 500 रुपीज, ओके, आता विषय संपला. आता माझ्याकडून खुर्ची घ्यायची असेल तर तुमच्यापैकी कोणी असेल, 500 रुपीज तुम्ही द्या. तिथे माझी काही गरज बघितली जाणार नाही. मला चादरीची गरज आहे की परफ्यूमची गरज आहे की अजून कशाची गरज आहे याची काही घेणं देणं राहिलं का आता, नाही. सिम्पली त्या गोष्टीचं रेट ठरला 500 रुपीज, आणि 500 रुपीजला ती चेअर मिळाली. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या प्राथमिक कार्यामध्ये येतात. दुय्यम कार्यामध्ये पहिला आहे मूल्य संग्रहण, की तुम्हाला संपत्ती साठवण्यासाठी पैसा ही गोष्ट सोपी पडते, जास्तीत जास्त तुम्ही संपत्ती साठवू शकता. आस्थगित देयमान. आता असं झालं की मी एक खूप मोठी प्रॉपर्टी खरेदी केली. समजा एखादी जमीन आहे, मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली. आता माझ्याकडे हे चलन नाहीये. ओके, माझ्याकडे मोठ्या प्रमाणात तांदळाचं पीक येतं आमच्या शेतामध्ये. तर मी त्या जमिनीच्या व्यक्तीला काय म्हणालो की जर तांदळाचाच हिशेब लावला तर तू किती तांदूळ घेशील. तो म्हणाला 1000 किलो त्या जमिनीचा जो तांदळाप्रमाणे. मी बोललो 1000 किलो तर माझ्याकडे नाहीये, मी टप्प्याटप्प्याने देईन. पहिल्या वर्षी 100 किलो देईन, दुसऱ्या वर्षी 100 किलो देईन, असं करून 10 वर्षात मी 1000 किलो देईन. परंतु एकसाथ 1000 किलो देणं आणि 10 वर्षात 1000 किलो देणं याच्यामध्ये फरक आहे. मग तो काय बोलला की नाही, मग तुला जरा जास्त द्यावं लागेल, ज्याला आपण व्याज बोलतो, तर थोडं जास्त द्यावं लागेल. मी बोललो किती जास्त द्यावं लागेल. तो बोलला की दे 100 किलो जास्त दे. मी म्हणालो ठीक आहे, मग मी 100 किलो जास्त देणार आहे. आता तेच दुसरं एखादा व्यक्ती, त्याला पण जमीन घ्यायची, त्याचं गव्हाचं शेती आहे त्याची, आणि गहू आपल्याकडे रेअरली पिकतो, तर डिमांड मग जास्त आहे त्याची.
मग तिथे त्याला तो बोलला की 500 किलो मध्ये मी जमीन तुला विकेन. मग तो बोलला की तो पण बोलला की मी दरवर्षी 100 किलो देईन, जास्त किती देऊ? तर मग तो बोलला ठीक आहे, 100 किलो जास्त दे, 600 किलो दे. मग तो काय बोलला की हा जो तांदूळवाला होता याला पण तू 100 किलो जास्त सांगितलं, मला पण तू 100 किलो जास्त सांगतोय, काहीतरी फरक असायला पाहिजे ना. असं कसं? त्याला जे ते स्टँडर्ड्स मला कसे काय लागणार आहेत? परंतु आता विकत देणारा जो आहे जमीन, त्याची पण काही चूक नाहीये. कारण हे जे आहे किलो मध्ये, याला तो व्यवस्थित कॅल्क्युलेट कसं करणार? इथे प्रॉब्लेम झालाय. पैसाची गोष्ट आहे, चलन जे आहे, तर ही गोष्ट त्याला सोपं करून टाकते. की ती जमीन जर मला समजा 5 लाखाला आपण कन्सिडर करू की 5 लाखाला ती जमीन मला मिळत असेल, आणि मग मला बँकेकडून लोन घेतलं, मी माझ्याकडे पैसे नाही आहेत 5 लाख रुपये, मी लोन घेतलं बँकेकडून, तर किती टक्के व्याज लागणार त्याच्यावर आणि किती हप्त्यांमध्ये मी ते फेडणार आहे, या सर्व गोष्टींचं प्रॉपर कॅल्क्युलेशन होणार. जर मी पटकन फेडतोय तर मला व्याज कमी लागणार, मी जास्त हफ्ते भरतोय तर मला जास्त व्याज लागणार. हे कॅल्क्युलेशन पैसा जे आहे ते व्यवस्थित, मग त्याला बोलतो आपण आस्थगित देयमान. ते थोड्या थोड्या वेळाने आपण देणार आणि ते एकदम परफेक्टली कॅल्क्युलेट होतं. हे दुसऱ्या गोष्टींनी शक्य होऊ शकतं का? नाही. आता पैशाची काही अनुषंगिक कार्य सुद्धा आहेत: उत्पन्न वितरण, संपत्ती तरलता, पर्याय निर्माता आणि पत आधार. तर उत्पन्न वितरण, तुम्ही सगळे माझे एम्प्लॉईज आहात, मी मालक आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या सॅलरीज मला द्यायच्या आहेत, ओके, आणि माझ्याकडे वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात माझ्या कंपनीमध्ये. मग मी काय केलं की त्या गोष्टींपैकी ह्या व्यक्तीला 10 खुर्च्या देऊन टाकल्या. तिला गरज होती, ती बोलली ठीक आहे बाबा चला. त्याला चादरी होत्या तर त्या चादरी देऊन टाकल्या. त्याला गरज होती, बोला ठीक आहे बाबा. पण त्याला मी 100 डॉल्स दिल्या, भावल्या, कारण भावल्या पण माझ्या कंपनीमध्ये म्हणतात. तो बोला सर मी भावल्यांचं काय करू? तुम्ही 100 द्या, तुम्ही 1000 द्या, मी काय करणार आहे त्याचं? तो नाराज झाला. किंवा असं जरी झालं, आपण सगळ्यांनाच एकच गोष्ट द्यायची ठरवली की चेअर्सची फॅक्टरी आहे, सगळ्यांना चेअर्स द्यायच्या, पण सगळ्यांना चेअर्सची गरज आहे का? नाही. तर मग ज्याला गरज आहे त्याला फायदा झाला, ज्याला गरज नाहीये त्याचं नुकसान झालं. मग पैसा अशी गोष्ट आहे की ज्याच्याने ते लोक, हा, सगळ्यांना फायदा होणार, कारण त्यांना हवं ते मध्ये गोष्ट घेता येणार. ओके, सो पहिले मॅरेजेस मध्ये असं व्हायचं, लोक घागरी घेऊन जायचे. ओके, म्हणजे भांडी, म्हणजे अगदी जुनं पण नाही, मी 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय. तर गावामध्ये एखादं लग्न असेल ना, तर त्यांच्या घरात नुसती भांडी अशी फुल भरलेली असणार. काही काही लोक एवढे मोठे मोठे टोप द्यायचे वगैरे. तर ह्या गोष्टी असायच्या. मग त्यांना प्रश्न पडायचा याचं काय करायचं? मग लोकांनी छापायला सुरुवात केलं की आहेर आणू नये आणि भांडी तर मुळीच नको. ओके, मग आजकाल लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात हे होतं की पाकिट देतात पैसे, कारण त्याचा ते व्यवस्थित यूज करू शकतात. त्यांचं जे काही असेल, खर्च झाला असेल तर तो भरून निघतो ना. किंवा मग दागिना देतात. मग दागिन्याचं सुद्धा ते एक इन्व्हेस्टमेंट असते त्यांच्यासाठी की त्याचं ते पुढे काही करू शकतात वगैरे. तर मग हे आहे उत्पन्न वितरण. हे व्यवस्थित होऊ शकतं पैशामुळे. जर सगळ्यांची सॅलरी मी 10,000 ठेवली किंवा 50,000 ठेवली, जे पण आहे, तर त्याचं तुम्ही काही करा, प्रत्येकाला ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात यूज होणारच आहे. तर ते परफेक्ट करून टाकतं. उत्पन्न वितरण जे आहे ते परफेक्ट करून टाकतं. सोबतच वेगवेगळ्या पोस्टला वेगवेगळं. फॉर एक्झाम्पल, ही मुलगी आहे ती लोअर पोस्टला आहे आणि तो मुलगा हायर पोस्टला आहे कंपनीमध्ये. तर मग तिला 10,000 रुपये देणार आणि त्याला 50,000 रुपये देणार. तर हे सुद्धा वितरण मला व्यवस्थित करता येईल. पैसा सोडून बाकी गोष्टी कोणत्या असतील, वस्तू कोणत्या असतील, तर या प्रकारे मी डिफर करू शकतो का? नाही, कठीण जाणार ते. ओके, संपत्तीची तरलता. तरलता म्हणजे काय? म्हणजे काय? लिक्विडिटी बरोबर इंग्लिशमध्ये, परंतु त्याचा अर्थ काय? सहजपणे आपण दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. ओके, तर पहिले कसं होतं की बार्टर सिस्टीम जेव्हा असेल तेव्हा मी समजा तांदूळ देऊनच एखादी गोष्ट घेतोय
आता तांदूळ मी घेऊन जाण्यावर बंधने आहेत. मला समजा एखाद्या ठिकाणी जायचं आहे, सगळीकडे मी पोतं भरून तांदूळ घेऊन जाणार आहे का? नाही. परंतु तेच मग कॉइन्स आलेत, तर कॉइन्स मी मग त्यांचे ते पाऊच असायचे मोठमोठे, तर ते पाऊच घेऊन तेवढं तरी कॉइन्स आपण घेऊन जाऊ शकतो. मग नंतर नोटा आल्या, मग नोटांच्या गड्डीच्या गड्डी आपण घेऊन जाऊ शकतो. आणि आता अजून तरलता झाली, आता डिरेक्टली युपीआय, तुम्ही अख्खी बँक तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन जाताय. ओके, त्यामुळे कन्झ्युमरिझम वाढलंय. हे दिसलं चला घ्यायचंय, ते दिसलं चला घ्यायचंय. ओके, पहिले कसं कंट्रोल असायचा, पाकिटात किती रुपये आहेत तेवढंच. आपण आता कॅपिटलिझम कडे वळालोय, आता युपीआय आलंय, आता बंधन नाहीये खर्चावर, तर तरल झालंय. जास्तीत जास्त सर्व जे आहे पैशामुळे तरल झालेलं आहे. पर्याय निर्माता, तर हे मगापासून जसं आपण सांगतोय की एखादी गोष्ट जर तुम्हाला घ्यायची आहे तर जरूर नाहीये की ती दुसरी गोष्ट तुमच्याकडे द्यायसाठी हवीच, किंवा समोरच्याला जी हवी ती तुम्हाला शोधण्याची आता काही गरज नाहीये. पैसा हा पर्याय निर्माता झालाय, तुम्ही पैसा द्या आणि एखादी गोष्ट सहजपणे घेऊ शकता. पत आधार, पत आधार म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट, सिंपल टर्म्स मध्ये आपण लोनचं घेऊया, पुढे आपल्याला बघायचंच आहे पतनिर्मिती कशी होते ते. शॉर्ट मध्ये आपण इथे बघूया पत आधार कसं काम करतो. तर एखादी बँक आहे, एखादी बँक आहे, त्या बँक मध्ये 10 कस्टमर्स आहेत. ओके, प्रत्येकाने 10 रुपीज त्या बँक मध्ये ठेवलेले आहेत, तर टोटल किती झाले? 100. म्हणजे त्या देशामध्ये ही एकच बँक आहे, एवढेच लोक आहेत, याचा अर्थ त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती रुपये झाले? 100 रुपये झाले. आता काय झालं, बँकेला माहित आहे की जेवढे रुपये ह्या लोकांनी ठेवलेत ते सगळेच्या सगळे ते लोक काढणार आहेत का? नाही. आपली टेंडन्सी कशी असते की अर्धे तरी पैसे आपले सेव्ह राहावे. तर याचा अर्थ 50 रुपये हे लोक कधी काढणार नाहीयेत, हे बँकेला माहित आहे. मग बँक काय करते, याच्यातला पहिला गेला आणि बँकेला बोलला की सर मला लोन पाहिजे. किती रुपयाचं लोन पाहिजे? 5 रुपयाचं लोन पाहिजे. तर मग ठीक आहे, मग हे 5 रुपये कशातून देणार? या 100 मधले, म्हणजे जे 50 राहिलेले आहेत त्याच्यामधलेच देणार आहे. आता कोणी असं बोलणार आहे का यापैकी की माझे 5 रुपये कमी झाले? त्यांच्या अकाउंट मध्ये असं शो होणार आहे का? नाही. त्यांना तर हेच वाटणार आहे की आमचे पैसे आहेत ते आहेच, परंतु बँक त्यांचेच पैसे यूज करून दुसऱ्या कोणाला तरी लोन देणार आहे. म्हणजे ऍक्च्युली आहेत तेवढेच रुपये, परंतु मार्केटमध्ये आता टोटल किती रुपये झाले? 105. याला आपण बोलतो पत निर्मिती, पैसा निर्माण झाला. पण त्याच्यासाठी आधार जो आहे तो पण काय आहे? पैसाच आहे. जर हे 100 रुपये नसते तर हे 5 रुपये क्रिएट झाले असते का? नाही. मग आता आपण 100 आहे म्हणून 5 बोलतोय. जर आपण बोललो 1 करोड रुपये आहेत, तर 1 करोड मधून पतनिर्मिती ऍक्च्युली जास्त होणार आहे, लाखांमध्ये पतनिर्मिती होणार. म्हणजे आधार जेवढा मोठा तेवढी निर्मिती जास्त. मग पैसा जो आहे तो या प्रकारे पत आधारचं सुद्धा कार्य करतो. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. विचारलं गेलंय प्राथमिक कार्य कोणते? तर विनिमय आणि मूल्यमापन. द्वितीय कोणते? मूल्य संग्रहण आणि आस्थगित देयमान. आणि अनुषंगिक कोणते? तर पत आधार, पर्याय निर्माता, संपत्तीची तरलता आणि उत्पन्न वितरण. हे जसं तसं लक्षात ठेवा, हे विचारलं गेलंय. ठीक आहे, हे मगाशी सांगितलं तुम्हाला. बँकेद्वारे वैध ठरवलेल्या पैशाला आपण चलन म्हणतो. त्यामुळे सर्व चलन हे पैसा तर असतं, परंतु सर्व पैसे हे चलन नसतात. आता एक टर्म आहे आभासी चलन. काय माहिती आहे त्याच्याबद्दल? व्हर्च्युअल करन्सी, आभासी चलन बद्दल. बिटकॉइनचं नाव ऐकलंय? बिटकॉइनला असं हातात घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. स्टॉक्स, स्टॉक्स जे आहेत, शेअर्स जे आहेत, हे चलन नाहीये. ओके, तर ते तुम्ही रोखे बोलू शकता, एक प्रकारचे बॉन्ड्स बोलू शकता, परंतु त्याला चलन नाही म्हणता येणार.
पण हा ठीक आहे, हे व्हर्च्युअल असतात, हे तुम्ही काय हातात घेऊ शकत नाही, ते तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ ओपन असेल तुमचा त्याच्यावरच दिसतील. आता व्हर्च्युअल करन्सी म्हणजे काय, बिटकॉइन बद्दल तुम्हाला काय काय माहित आहे? समजा बिटकॉइन हे एक्झाम्पल आहे, त्याबद्दल काय काय माहित आहे? करन्सी असते एक प्रकारची, बरोबर आहे, परंतु अजून काय माहित आहे त्याच्याबद्दल? ऑनलाईन असतं. सर्वात महत्वाचं हे की तुम्हाला ती जर मिळवायची आहे तर तुम्हाला तुमच्याकडे ते ऍप हवं, इंटरनेट हवं, तुम्ही ऑनलाईनच त्याला घेऊ शकता किंवा देऊ शकता, देवाणघेवाण ऑनलाईनच पॉसिबल आहे. अजून कंटिन्युअसली फ्लक्च्युएशन होत असतं, व्हॅल्यू बिलकुल स्थिर नसते. जेवढी डिमांड जास्त असते त्याला तेवढी त्याची व्हॅल्यू वाढते, डिमांड कमी झाली की व्हॅल्यू घसरते. ओके, अजून? ठीक आहे, आता तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, कारण रिसेंटली याच्यावर खूप रिसर्च झालाय. बिटकॉइन, आता बिटकॉइन मध्ये हा सातोशी नाकामोटो नावाचा एक व्यक्ती आहे. 2008 साली मांडलं गेलं की ह्या सातोशी नाकामोटोने या प्रकारे बिटकॉइन जे आहे ते आणलं. 2009 लागलं त्याला पूर्ण सगळं पब्लिश व्हायला, परंतु 2008 साली ते आणलेलं. 2008 साली हे कॉइन या प्रकारची व्हर्च्युअल करन्सी का आणली, तर 2008 हे साल जागतिक अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का पोहोचवणार होतं. महामंदी, युएस मध्ये मोठमोठ्या बँका ज्या आहेत या बुडाल्या, सगळ्या जगावर त्याचा परिणाम झाला, आपल्यावर पण परिणाम झाला, आपल्यावर थोडासा लेट झाला परिणाम, परंतु झाला. 2011 नंतर हळूहळू आपली अर्थव्यवस्था सुद्धा कमकुवत होत गेली. तर 1996 पासूनच ब्रिटिश आणि अमेरिकन काही अर्थतज्ञ होते, हे म्हणत होते की सध्याची आपली जी बँकिंग व्यवस्था आहे ती व्यवस्थित नाहीये, ती फक्त श्रीमंतांसाठी कार्य करते, ती फक्त एका ग्रुपला सपोर्ट करते आणि बाकी लोकांकडून जास्तीत जास्त पैसा जे आहे ते लुटून घेते. फॉर एक्झाम्पल, जेवढा पैसा आपण जास्त ठेवू बँकेमध्ये तेवढा आपल्याला जास्त व्याज मिळेल. आता आपल्याकडे लाखांमध्ये पैसे असतील, हजार किंवा लाखांमध्ये पैसे असतील, त्यामुळे आपलं जे व्याज आहे ते लिमिटेड असेल, परंतु तेच जे श्रीमंत लोक आहेत ते करोडो मध्ये ठेवतील, तर ते घर बसल्या मोठ्या प्रमाणात व्याज मिळवतात. आता मोठ्या प्रमाणात व्याज मिळवतात याचा अर्थ एक प्रकारे त्यांची फ्री सॅलरी चालू आहे, त्या फ्री सॅलरी मधून त्यांना हवं ते करतायत आणि त्याच्यातून अजून गोष्टी मिळवतात. तर बँकिंग व्यवस्थेतला पैसा हा बेसिकली श्रीमंतांना जास्त हेल्प करतो, त्यामुळे तो देशाची पूर्णपणे प्रगती घडवतो का? नाही घडवत. मग त्याच्यामध्ये ट्रॅप केलं जातं कोणाला? गरिबांना, कारण मोठ्या प्रमाणात जे गरीब आहे ते लोन्स घेतात. आता लोन्स घेतल्यानंतर त्यांना पुन्हा व्याज फेडायचंय. आता हे व्याज कमी असतं की जास्त असतं? हे कायम जास्त असतं. बँक जे व्याज देते ते कमी असतं आणि बँक जे व्याज घेते ते जास्त असतं. त्याच्यातलाच डिफरन्स हा बँकेचा प्रॉफिट असतो. म्हणजे बँक जर तुम्हाला 4% व्याज देत असेल तुमच्या ठेवलेल्या पैशावर, तर लोनवरती मग बँक 8 to 10% व्याज आकारणार. मग हा जो मधला 4 किंवा 6% फरक आहे, हा फरक म्हणजे बँकेचा प्रॉफिट. ओके, हा विचार करायचा. तुम्हाला विचार नाही पडला कधी, अरे बँक आपल्याला व्याज देते, हा पैसा कुठून आणते? तर हा पैसा तुम्हाला दिलेल्या लोन मधून बँक कव्हर करते. मग लोन मधून दिलेलं व्याज एवढं मोठं असतं की मग तुम्हाला जो व्याज स्वरूपात पैसा दिला जातो तो थोडाफार असतो, त्याला काही त्यांना अवघड जात नाही. आपण बँकिंग मध्ये अजून डिटेल बघणार आहोत त्याच्यात. सध्या हे लक्षात घ्या की 1996 ला त्यांना असं जाणवलं की बँकिंग व्यवस्था बदलायला हवी, सिस्टीम बदलायला हवी. जर माझा आणि तिचा व्यवहार होतोय पैशाचा, तर याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने मध्ये पडण्याची गरज आहे का? नाही. तो काय व्यवहार झालाय आमच्यापर्यंतच राहू दे, हे शासनाला काय गरज आहे जाणून घ्यायची? मग अशी एखादी व्यवस्था सुरू करायची जी एंड टू एंड इन्क्रिप्टेड असेल. फक्त मला माहिती आहे मी तिला किती पैसे दिले, तिला माहिती आहे मला किती पैसे मिळाले वगैरे. तर ह्या गोष्टी अशा राहतील. मग त्याच्यावरती काम झालं. IT तज्ञ जे आहेत त्यांच्याकडून
काही सजेशन्स घेण्यात आले आणि मग एक गोष्ट तयार करण्यात आली ज्याला म्हटलं गेलं बिटकॉइन. तर बिटकॉइन कसं तयार झालं, तर त्यांनी काय केलं की हे बिटकॉइन खूप हुशार लोक जे आहेत तेच तयार करू शकतील. कसं, तर त्यांनी मॅथमॅटिकल फॉर्म्युला समोर ठेवला. हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला सॉल्व्ह जो करेल त्याला एक कॉइन मिळेल. मग त्याने पुन्हा सॉल्व्ह करायला घेतलं दुसरा, मग एक त्याच्याकडे सम येईल, पण ते सम डिफिकल्ट असेल. असं जेवढे तो व्यक्ती सॉल्व्ह करत जाईल तेवढी त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे ती वाढत जाईल. परंतु याच्यामध्ये एक नुकसान होतं. पहिली गोष्ट, मला गणित बिलकुल येत नाही, म्हणजे मला कधी फ्रीमध्ये बिटकॉइन मिळणार आहे का? नाही. समजा विकासला गणित येतं, त्याला फ्रीमध्ये मिळणार आणि मला त्याच्याकडून आता परचेस करावं लागणार. म्हणजे ज्याला गणित येत नाही त्याला ही करन्सी फ्रीमध्ये मिळणार आहे का? नाही. दुसरी गोष्ट, ही सम सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे सुपर कम्प्युटर हवा कंपल्सरी. आता सुपर कम्प्युटर सगळ्यांकडे असतो का? नाही. ते जगाला बदलायला चाललेले श्रीमंताच्या हातून बँकिंग व्यवस्था काढून घ्यायला, पण ऍट द एंड त्यांनी श्रीमंतांच्या हातातच ती व्यवस्था देऊन टाकली. कारण सुपर कम्प्युटर तुम्ही गरिबांकडे एक्सपेक्टच करू शकत नाही. हाय लेवलचं मॅथमॅटिक्स तुम्ही गरिबांकडून एक्सपेक्ट करू शकता का? नाही. मग हे जे श्रीमंत लोक होते यांनी हे सॉल्व्ह केले जे पण सम्स आहेत ते, याला मायनिंग असं म्हटलं गेलं. हे मायनिंग करून त्यांनी बिटकॉइन्स मिळवले आणि मग एका ऍप वरती त्यांच्या साईट वरती ते सेल करण्यास ठेवले. आणि मग आपण बिटकॉइनचं वॉलेट असतं, तुम्ही पैसे भरायचे आणि तुम्ही बिटकॉइन घ्यायचं. मग बाकी लोकांनी याला इन्व्हेस्टमेंट सारखं वापरलं. 2011ला एका बिटकॉइनची किंमत 600 रुपये होती भारतामध्ये. ओके, सो ज्याने 600 रुपयाला ते बिटकॉइन घेतलं त्याची डिमांड वाढत गेली 2017-18 पर्यंतच ते लाखामध्ये गेलं. आज जवळजवळ 65 लाख एका बिटकॉइनची व्हॅल्यू आहे. आणि ज्याचं नाव सांगितलं गेलं की सातोशी नाकामोटो याने हे तयार केले, या संशोधकाने तयार केलं, हा कधीच कोणाला सापडला नाही. कारण हा व्यक्ती एक्झिस्टच करत नाही. हे सगळं तयार केलं काही ब्रिटिश युवकांनी. आता रिसर्च याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. हे कन्क्लूड केलंय की ते लोक ब्रिटिशच होते. त्यापैकी काही जणांवर डाऊट पण घेतलाय की हाच तो व्यक्ती असेल, परंतु कोणी एक्सेप्ट करत नाही की आम्ही हे तयार केलंय वगैरे म्हणून. फक्त त्यांना बँकिंग व्यवस्था बदलायची जगातली, पण ते चुकीच्या मार्गाने आहेत. चुकीचंच आहे. ते अतिश्रीमंतांच्या हातात सगळं देऊन बसतायत. पण हे सगळं करताना त्यांनी एक खूप मस्त टेक्नॉलॉजी जगासमोर ठेवली. या टेक्नॉलॉजीचं नाव आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. हे आहेत ब्लॉक्स आणि ही आहे चेन. तर हे ब्लॉक्स एका चेन मध्ये आहेत. मी एक व्यवहार केला 100 रुपयाचा, ह्या ब्लॉक वरती रजिस्टर झाला. दुसरा व्यवहार केला 200चा, ते दुसऱ्या ब्लॉकवर रजिस्टर झालं. असे जे पण मी व्यवहार करत जाईल तसं ब्लॉक्स तयार होत जातील आणि त्याच्यावरती ते छापलं जाईल. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तसं पण ऑनलाईन व्यवहार कराल तर मग ते तुमच्या अकाउंटमध्ये रजिस्टर होतच. पण सध्या कसे माझ्याकडे ही पण तरतूद आहे ना की मी कॅशने व्यवहार करू शकतो. ते कुठे रजिस्टर होणार आहे का? नाही होणार आहे. आणि बँक मध्ये सुद्धा माझे जे व्यवहार रजिस्टर होत आहेत यातले काही व्यवहार डिलीट करण्याचे ऑप्शन्स माझ्या बँककडे किंवा रिझर्व्ह बँककडे आहेत. तिथे काहीच प्रॉब्लेम होत नाही. तिथे ते व्यवहार रजिस्टर केलेले काढून टाकले जाऊ शकतात. पण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये समजा हा 200 रुपयाचा व्यवहार कोणीही डिलीट करण्याचा प्रयत्न केला तर ही अख्खी चेनच तुटून जाईल आणि समजेल की याने काहीतरी घोटाळा केला. आणि हे जे करन्सी आहे हे तुम्ही कॅश मध्ये युज करू शकता का? नाही, कंपल्सरी ऑनलाईन. तर मग ट्रान्सपरन्सीसाठी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आहे ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ही फक्त पैशाच्या बाबतीत युज होईल असं नाही. आता सध्या खूप डिस्कस केलं जातं ईव्हीएम घोटाळा, ईव्हीएम घोटाळा. तर खूप जण बोलतात की एकच व्यक्ती जाऊन 7 वोट देऊन येतो. आता ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तुम्ही ईव्हीएम मध्ये युज करा. तुमच्या समोर एक पॅनल असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅन्डिडेट असतात, समोर बटन असतं,
आणि तुम्ही ज्याच्या समोरचं बटन दाबता त्याला वोट जातं. तुम्ही काय करा, सोबत अजून एक मशीन ठेवा, त्याच्यावरती सेन्सर ठेवा. आपलं सगळ्यांचं भारतातल्या जवळजवळ सर्वांचं आधार कार्ड बनलेलं आहे, म्हणजे शासनाकडे प्रत्येक वोटरचं फिंगरप्रिंट्स, आय स्कॅनर सगळं अवेलेबल आहे. तुम्ही काय करा की याने बटन दाबण्यापूर्वी ते बोटाला शाई बी लावत बसण्यापेक्षा ते तसले घाणेरडे प्रकार करू नका. फिंगरप्रिंट घ्या, त्याचं फिंगरप्रिंट घेतलं, आधार कार्ड तुम्हाला दाखवायची पण गरज नाही, तुम्हाला डिजिटली दिसून जाईल की हा हा व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीला मग लगेच बटन दाबायला सांगायचं. जेव्हा मग हे इथून कनेक्ट होईल तेव्हाच तिथे ती सिस्टीम ऍक्टिव्हेट होईल की हा व्यक्ती आलाय, आता तुम्ही बटन दाबू शकता. मग ते बटन दाबलं जाईल. अशा प्रकारे काय होईल, हे ब्लॉक सर होईल की ए व्यक्तीने केलं, मग बी व्यक्तीने केलं, मग सी ने केलं, डी ने केलं. एकच व्यक्ती आता 7 वेळा करू शकते का? कारण एकदा ते थंब गेलं याचा अर्थ रेकॉर्ड झालं की ह्या व्यक्तीचं करून झालेलं आहे. आता ते त्यांच्या हातात नाहीये की एखाद्याला, आता कसं असतं, ते लोक आपल्या बोटावर शाई मारतात आणि मग ते लोक ऑन करतात मशीन, मग आपण जाऊन तिथे बटन दाबायचं असतं. तर त्यांच्या हातात आहे की कोणाला किती वेळा वोट करू द्यायचं. मग ईव्हीएम घोटाळा येस पॉसिबल आहे, परंतु जर ह्या प्रकारे केलं आपण तर ईव्हीएम घोटाळा सुद्धा पॉसिबल नाहीये. ही खूप जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे जी त्यांनी जगासमोर ठेवली ह्या लोकांनी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. पण जगातले जे राज्यकर्ते आहेत हे याला वापरत नाहीये. का नाही वापरत आहे? कारण आता समजा काँग्रेस खूप बोलते की नाही ईव्हीएम घोटाळा, ईव्हीएम घोटाळा, पण ब्लॉकचेनला सपोर्ट करते का? नाही, कारण कधीतरी ते पण रूलवर येणार, त्यांना माहित आहे. काहीतरी त्यांना पण घोटाळे करायचेच आहेत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. मग जर आता याच्यामध्ये आणलं तर सगळ्यामध्ये ब्लॉकचेनची डिमांड होईल, मग घोटाळे कसं करणार? ओके, सो खूप जबरदस्त टेक्नॉलॉजी पण यूज होत नाही. सो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आपल्याला लक्षात ठेवायचे की हे व्हर्च्युअल करन्सी आहे, ज्याला क्रिप्टो करन्सी असं सुद्धा नाव दिलंय. ओके, या क्रिप्टो करन्सीमध्ये ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यूज होऊ शकते, होते, आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये ही होऊ शकते. तर ही टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा फक्त. आता हे आभासी चलन आलं, परंतु या आभासी चलनाचं बिटकॉइनचे फायदे ठीक आहे की गव्हर्नमेंट याच्यावरती लक्ष ठेवू शकत नाही, एंड टू एंड आहे की मी त्या मुलीला किती बिटकॉइन्स दिले, तिने मला किती दिले, आमच्या दोघांमध्ये रिझर्व्ह बँक वगैरे कोणी लक्ष ठेवू शकत नाही याच्यावरती. आणि हे कधी ब्लॉक होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल माझ्यावर खुनाचा आरोप आहे आणि पळून गेलोय, मग पोलीस काय करणार, पहिले माझं सगळं बँक अकाउंट वगैरे सगळं ब्लॉक करून टाकणार की मी कुठे पळून जाऊ नये, पैसे काढू शकू नये. परंतु याच्यामध्ये काय ब्लॉक वगैरे करता येत नाही. माझं अकाउंट माझ्याचकडे राहणार आहे, मीच त्याला हँडल करणार आहे, बाकी कोणी त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करू शकत नाही. परंतु तोटे भरपूर आहेत. याचं कंट्रोल करण्यासाठी कोणती बँक, गव्हर्नमेंट किंवा ऑथॉरिटी नाही, त्यामुळे याची किंमत किती होईल सांगता येत नाही. आता तिने माझ्याकडून जमीन विकत घेतली. आज समजा एका बिटकॉइनची किंमत 65 लाख आहे, आपण कन्सिडर करू 50 लाख आहे. ओके, तर 50 लाखाची जमीन होती, मग मी एक बिटकॉइन घेतला 50 लाखाचं, मी खुश, ती पण खुश. 5च दिवसात त्याची डिमांड घसरली आणि एक बिटकॉइन म्हणजे 25 लाख झाला. ती खूप खुश, पण मी खुश आहे का आता? मी बिलकुल खुश नाही, कारण 50 लाखाची जमीन गेली आणि राहिली किती व्हॅल्यू माझ्या हातात, 25 लाख. तर याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे मग याच्यावर ऑथॉरिटी ठेवणारी, याच्यावर नजर ठेवणारी व्यवस्थित अशी काही ऑथॉरिटीज नाही, त्यामुळे लॉस होऊ शकतो. आपले बँकेचे खाते कंट्रोल करण्यासाठी हाय सिक्युरिटी असते, इथे काही सिक्युरिटी नाही. माझ्याकडे समजा 50 बिटकॉइन आहेत, करोडो रुपयाचा अर्थ मी म्हणतोय, पण त्यांची ती ऑनलाईन सिस्टीमच कोलॅप्स झाली, ते ऍपच बंद झालं, वेबसाईटच उघडेनाशी झाली. आता मी काय करणार? काही सिक्युरिटी आहे का त्याला? काहीच नाही, सगळं रामभरोसे चाललंय. ओके, सो तिथे पण गडबड आहे. मर्यादित वापर असल्यामुळे सर्व व्यवहार बिटकॉइनने करणे शक्य नाहीये. बिटकॉइन आहे माझ्याकडे, मी एक्सचेंज सुद्धा करू शकतोय, पण मला नारळ पाणी प्यायचंय, आणि त्या नारळ पाणीवाला भैया तो बोलतोय नाही बिटकॉइन नाही चलेगा. आता मी काय करणार? मर्यादित वापर, कारण
एवढ्या जास्त किमतीचं जे आहे तिथे फक्त मी मोठमोठ्या गोष्टींसाठीच ते एक्सचेंज करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी बिटकॉइन वापरू शकतोय का? नाही वापरू शकत. आणि याच्या पुढे काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. कारण जी सिस्टम तयार केलेली त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं की 2 लाख बिटकॉइन, काहीतरी आकडा तो 2 लाखाच्या आसपास आहे, त्याच्यापेक्षा जास्त बिटकॉइन तयार होऊ शकत नाही. तेवढेच बिटकॉइन तयार होऊ शकतात. आणि मग समजा गरज जास्त लागली लोकांना बिटकॉइन्सची, मग काय करणार? तर याचं भविष्य काहीही कोणालाही माहित नाही, कारण जो तयार करणार आहे तो पण माहित नाही कोण आहे ते, याचं कसलं काही नाहीये. त्यामुळे क्रिप्टो करन्सीला आज जगामध्ये काहीही व्हॅल्यू नाहीये. व्हॅल्यू तशा अर्थाने आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर फक्त विचार करताय तर व्हॅल्यू भरपूर आहे. म्हणजे श्रीमंत लोक आहेत ते आज सुद्धा बिटकॉइन विकत घेतात. पण पैसा म्हणून आपण जे बोलतो ती एक्सचेंज करण्यासाठी तिथे बिटकॉइन्सचा काही यूज होऊ शकतो का? नाही. तर तो आता पैसा नाहीये, ती फक्त इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. तर बिटकॉइनचे तोटे भरपूर आहेत. मॅडम नेक्स्ट PDF करायचा आहे. आता वैध चलन, जसं मगाशी म्हणालो मी, एखाद्या देशाने जे पण व्हॅलिड करन्सी आपण बोलतो चलन, चलन हे नॉर्मली वैधच असतं. कधी कधी ते अवैध होऊ शकतं, जसं 2016ला झालेलं. मोदीजी म्हणाले रात्री येऊन आज से खतम 500 और 1000 का नोट, तर ते 8 वाजेच्या आधी वैध होतं, अचानक ते अवैध झालं. तर देशांच्या शासनाने आणि रिझर्व्ह बँकेने त्याला मान्यता द्यायला पाहिजे त्या चलनाला, तरच ते वैध चलन. मग ते चलन जरी असलं तरी ते वैध किती वेळ असेल याचं ठरतं की शासन कधीपर्यंत त्याला सपोर्ट करत आहे. आज तुम्ही 2000च्या नोटा पण बघा, डिक्लेअर नाही केलेलं शासनाने की ह्या बंद झाल्यात वगैरे, पण तुम्हाला सहज सापडतात का? ज्या ज्या नोटा बँकांकडे जमा झालेल्या आहेत 2000च्या, त्या बँकांनी नष्ट केलेल्या आहेत. 2000चे चलन फक्त त्या लोकांकडे ज्यांनी करप्शन मधून मिळून गड्डेच्या गड्डे आपल्याकडे साठवून ठेवलेत, त्यांच्याकडे फक्त 2000च्या नोटा आहेत. सामान्य लोक जे एक्सचेंज करतायत त्यांच्याकडे आता 2000च्या नोटा तुम्हाला नाही मिळणार. आता तर लोक घ्यायला सुद्धा घाबरतात 2000ची नोट एखाद्याकडून, की खरंच ही असली आहे, नकली आहे, घ्यायची आहे, नाही घ्यायची आहे. तर ते सामान्य वापरामध्ये आता ते नाहीच आहे. वैध चलन सर्वात महत्वाची गोष्ट की सर्वांना स्वीकृत असतं. कोणी मला जर 100ची नोट देते तर मी त्याला म्हणणार आहे का की नको देऊ? ठीक आहे, 2 गोष्टी आहेत. समजा की 100 रुपयाची नोट आहे आणि एखादी दुसरी वस्तू आहे. ओके, तर मग ती वस्तू सुद्धा चांगली मौल्यवान असू शकते, परंतु आता 100 रुपयाची नोट जी आहे ती मी जास्त स्वीकारेन का? कारण ती दुसरी वस्तू मौल्यवान आहे, मला माहिती आहे, माझ्यासाठी आहे. परंतु जर तुमच्यापैकी कोणाला मी द्यायचं ठरवलं, तुमच्यासाठी ती तेवढी मौल्यवान असेल याची काही गॅरंटी आहे का? नाहीये. पण 100 रुपयाची नोट जेवढी माझ्यासाठी जेवढ्या रुपयाची तेवढ्याच रुपयाची तुमच्यासाठी सुद्धा आहे, त्याची किंमत काय चेंज नाही होणार आहे. म्हणून ती सर्वांना स्वीकृत असते. विधिग्राह्य चलनासाठी पूर्वी भारतीय नाणे कायदा 1835 होता, सध्या 2011चा आहे. जसं मी मगाशी म्हणालो की आपला इतिहास हा नाण्यांचा इतिहास आहे, हा नोटेचा इतिहास नाही आहे. तर 1835ला जेव्हा इंग्रजांनी पहिल्यांदा सर्व भारतीय अर्थव्यवस्थेला व्यवस्थित ठेवण्यासाठी कॉइन्स ऍक्ट आणला, तर त्याचं नाव म्हणजे ऍक्ट आणला, त्याचं नाव कॉइन्स असं यासाठी ठेवलं कारण की कॉइन्सच होते. आपल्या भारतामध्ये नोटा नव्हत्या, आणि भारतातच नाही जगात कुठेच नोटा नव्हत्या, कॉइन्सच असायचे. मग त्याला वेळोवेळी चेंज करत गेले, आणि जो सर्वात लेटेस्ट आहे कॉइन्स ऍक्ट तो आहे 2011चा. आता ज्या पण गोष्टींचे व्यवहार होतात ते 2011च्या कॉइन्स ऍक्ट नुसार होतात, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात चेंज नाही झालेला. मग हे लक्षात ठेवा, शेवटचा चेंज 2011चा आहे. 2006 मध्ये शासनाने SPMCIL ही संस्था स्थापन केली आणि त्यांच्या अंडर टाकसाळींची मालकी दिलेली आहे. टाकसाळ म्हणजे अशी जागा जिथे कॉइन्स तयार होतात. ओके, कुठे कुठे आहे? CST ला. हा, CST म्हणजे मुंबई बोलतेस तू.
मला सीएसटी म्हणजे स्टेशन वाटलं. ठीक आहे, मुंबईमध्ये आहे, बरोबर आहे. अजून नाशिक रोडला नोटाचं आहे, कॉइन्सचं नाहीये. महाराष्ट्रात फक्त मुंबई आहे. अजून कुठे आहे भारतात? बोल बोल. बरोबर आहे, कलकत्ता. अजून बिर्याणी कुठली फेमस आहे? हैदराबाद आणि नोएडा. ठीक आहे, या 4 ठिकाणी आपल्या टाकसाळी आहेत. मुंबई, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा. नोएडा कुठे माहित आहे? दिल्लीच्या बाजूला आहे, युपी राज्यामध्ये येतं ते. दिल्ली पासून 1 तासावर वगैरे असेल. ठीक आहे, तर SPNCIL ह्या कंपनीकडे मालकी दिलेली आहे टाकसाळ्यांची. 1957 मध्ये दशमान पद्धत अस्तित्वात आली. दशमान म्हणजे हे 10, 20, 30, 40 वगैरे रुपयाचे आहेत. तर ही पद्धत. त्याच्या आधी 4 आणे, 8 आणे, 12 आणे या प्रकारच्या गोष्टी असायच्या. ठीक आहे, दशमान पद्धत नव्हती. हे लक्षात ठेवा, 57 ला आली. आणि 1957 ते 62 मध्ये 1 रुपया म्हणजे 64 जुने पैसे रद्द होऊन 1 रुपया म्हणजे 100 नवे पैसे असं प्रतिमान तयार झालं. पहिले ब्रिटिशांच्या काळात 1 रुपया म्हणजे 64 पैसे असं प्रतिमान असायचं. ओके, त्याला 12 आणे म्हणायचे. आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे, ही दशमान पद्धत आहे, ही अस्तित्वात झाली. मग त्याला नवा पैसा म्हटला गेला. त्यामुळे जो 1 रुपया जो आहे किंवा 1 पैसा जो आहे त्याला नवा पैसा म्हटला गेला. 2010 मध्ये उदय कुमार नावाचा व्यक्ती आहे, त्याने हे चिन्ह तयार केलं रुपयाचं. तर आधी ते चिन्ह नव्हतं. मग आपल्याला सुद्धा वाटलं डॉलरला स्वतःचं चिन्ह आहे, येनला आहे, पाऊंडला आहे, स्टर्लिंगला आहे, तर आपलं पण काहीतरी असावं. याच्यासाठी त्याला प्राइज मिळालं या चिन्हासाठी. ओके, म्हणजे काही जणांना वाटतं मस्त आहे, सुंदर आहे. मला एवढं इंटरेस्टिंग नाही वाटत, पण ठीक आहे, चांगलं आहे. त्याने असं कन्सेप्ट मांडली. याच्यामध्ये आर पण दिसतं, याच्यामध्ये र पण दिसतं. तर आर म्हणजे रोमन लिपी पण दिसते आणि र म्हणजे देवनागरी लिपीची आहे, ती पण दिसते. आणि रुपयाशी संबंधित आहे, रशी संबंधित आहे म्हणून. मग संकल्पना चांगली होती त्याची, पण असं एवढं काही इंटरेस्टिंग वाटत नाही. इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे, ग्रेशमचे तत्व. वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर सारतो. हे खाली करतो, नाही तर तुम्ही वाचाल. तरी ती असं असं करून वाचतेच. ओके, तर वाईट पैसा म्हणजे काय आणि चांगला पैसा म्हणजे काय, फरक सांगा मला. काय असतो वाईट पैसा? दोघे सांगा, पहिले तू सांग. ब्लॅक मनी म्हणजे वाईट पैसा. हा, म्हणजे तो वाईट पैसा. अजून काय वाईट पैसा म्हणजे? सर्वांना हेच वाटेल, ब्लॅक मनी म्हणजे वाईट पैसा. आणि ते ठीक म्हणे, चालेल, म्हणजे ब्लॅक मनी वाईटच असतो. परंतु इथे तो अर्थ नाहीये, इथे जरा वेगळा अर्थ आहे. तर पहिले कसा दूर सारतो वाईट पैसा चांगल्या पैशाला, कसा दूर सारतो. आता ब्लॅक मनी आणि व्हाईट मनी असं आपण बोलू की माझा लिगल कमवलेला पैसा आहे आणि माझा जो असा करप्शन करून कमवलेला पैसा आहे. तर करप्शन केलेला पैसा चांगल्या पैशाला कसा दूर सारेल? काही नाही, त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही. पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता समजा तुझं नाव काय? ऋषिकेश. तुझ्या पाकिटामध्ये 2 20 रुपयाच्या नोट आहेत. एक चांगली कडक मस्त आणि दुसरी अशी मळलेली. आता मॅडम ना तुला एक नोट द्यायची आहे त्यापैकी काही कारणामुळे, तू कोणती देशील? समजलं सगळ्यांना? ओके, तर याचा अर्थ एक्सचेंज करताना आपण काय मळलेल्या घाणेरड्या दिसणाऱ्या, पण याचा अर्थ काय माहित आहे का, की ह्या नोटा अर्थव्यवस्था चालवतात आणि जे सुंदर सुंदर दिसतंय ते तुमच्या पाकिटात पडू नये. त्याचा यूज होतोय का ऍज सच? नाही होतोय. ओके. आता हा एक प्रकारचा वाईट पैसा झाला. पण एकदम खरा वाईट पैसा कोणता? तर जे मगाशी आपण बघितलं,
की ऋषिकेशकडेच 2 कॉइन्स आहेत. एक कॉइन आहे सोन्याचा ज्याच्यावर 1000 रुपये लिहिलाय, आणि एक कॉइन आहे आपला अल्युमिनियम स्टील निकेलचा बनलेला असतो आताचे जे कॉइन्स आहेत त्या प्रकारचा कॉइन आहे ज्याच्यावर 1000 रुपये लिहिलेला आहे. आता पुन्हा मॅडमना द्यायचे 1000 रुपये. तो सोन्याचा कॉइन देणार आहे की तो स्टील निकेलवाला देणार आहे? ओके, तर चांगला पैसा म्हणजे तो पैसा ज्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असते. तुम्ही त्याला तोडा फोडा वितळा काही करा, तुम्ही दिलं तर तुम्हाला तेवढेच पैसे मिळणार. हा चांगला पैसा असतो. आणि वाईट पैसा म्हणजे तो पैसा ज्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू खरी नसते, ते तुटलं की मग त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी होऊन जाईल. मग आपण सगळा वाईट पैसा आहे, आजचा सगळा पैसा वाईट पैसा आहे याच्यासाठी. आणि हा पहिले नव्हता, हा पुढे कुठेतरी दिलेला आहे. 1971चा ऍक्ट आहे पुढे आपल्याला, हा इकडेच आहे. 1971चा ऍक्ट खास आणला. पहिले गव्हर्नमेंट कॉइन्स चांगले तयार करायचे. तुम्ही जुन्या काळचे जर कॉइन्स बघितले ना, मोठे मोठे असायचे, जाडे जाडे असे असायचे. मग त्याच्यावरती समजा 1 रुपये लिहिला असेल, लोक काय करायचे, त्याला वितळवायचे, भंगारवाल्याला द्यायचे. खूप सारे 1 रुपयाचे कॉइन, समजा 50 1 रुपयाचे कॉइन आहे, त्यांना वितळवले आणि भंगारवाल्याला दिले तर त्यांना मग 100 रुपये 150 रुपये मिळायचे, कारण तेवढं ते मेटल असायचं. मग गव्हर्नमेंटने हा ऍक्ट आणला की जर असं नाणे कोणी वितळवलं वगैरे तर त्याला अटक करण्यात येईल. कायदेशीर दृष्ट्या हे चुकीचं आहे. लोक सुधारली का? नाही. लोक किती तुम्ही ऍक्ट आणा काही आणा, लोक सुधारणार नाहीयेत. मग गव्हर्नमेंटलाच आयडिया करावी लागली की मग काय करायचं. मग त्यांनी काय केलं की नाणी छोटी, पातळ, हलकी अशी बनवायला सुरुवात केली. मग आता त्यांना असं झालं, समजा आता आपले 10 रुपये आहे, 10 रुपयाचा कॉइन आहे. आता 10 रुपयाचा कॉइन वितळवला आणि विकला तरी त्यांना 3 ते 4 रुपये फक्त मिळणार. मग आता हे लोक ते कष्ट घेणार आहेत का? नाही. मग आपले कॉइन्स वाचले. मग गव्हर्नमेंटने हे करायला सुरुवात केलं. नाहीतर पहिले कॉइन्स खूप असायचे व्यवस्थित, चांगला, त्याला चांगला पैसा आपण म्हणतो. पण तो चांगला पैसा लोकांना आवडला नाही, तर मग आता वाईट पैसा, आता सगळा वाईट पैसा. ओके, ग्रेशमचे तत्व लक्षात ठेवायचे. वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर करतो. आपल्या डोक्यामध्ये मेंटॅलिटी काय असते, नेहमी चांगल्याचा विजय होतो, वाईटाला दूर केलं जातं आणि मग आपला मार्क पण जातो वाईटासोबत. तसं नाहीये. इकडे तत्व आहे वाईट पैसा चांगल्याला दूर करतो, कारण आपण कायम असाच पैसा देण्यास, एक्सचेंज करण्यास प्राधान्य देतो जो वाईट आहे. ओके, हे त्यावेळी महत्वाचं होतं. 10 रुपयाचे चलन जे आहे त्याच्या मध्यभागी तांबे, निकेल धातू आहे. हे एमपीएससीने विचारलेलं आहे, पीवायक्यू मध्ये आहे म्हणून हे मेन्शन केलंय. पण मागच्या 5-6 वर्षात त्यांनी या प्रकारचे काही क्वेश्चन केलेले नाहीये. नवीन कोणती करन्सी आली, नोट आली तर लक्षात ठेवायचं. आता मोदी गव्हर्नमेंटने 2016 नंतर ह्या सगळ्या नोटा ज्या आहेत ह्या चेंज केल्या आणि त्यावेळी ते प्रश्न आलेले आहेत. जसं 2000च्या नोटेच्या मागे मंगळयान आहे, तर त्याच्यावर प्रश्न विचारून झालाय. कोणत्या तरी एका नोटेवर राणी की वाव आहे. आपल्या अजंता एलोराच्या गुफा वगैरे पण, नाही सॉरी, कोणार्क, हा सन टेम्पल आहे, कोणार्कचं सन टेम्पल आहे. तर हे सगळं विचारून झालेलं आहे. मग ते केव्हा विचारलं, जेव्हा त्या नोटा रिलीज झालेल्या तेव्हा. मग असं नवीन कोणती नोट आली किंवा नाणं आलं किंवा कॉइन आला, आता कोणाची तरी जयंती असेल, समजा 500 वर्ष झालंय, 150 वर्ष झालंय, तर खास कॉइन रिलीज करतात. मग ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की असा कोणता कॉइन रिलीज झालाय का अशा कोणत्या जयंतीनिमित्त, हे आता नाही विचारणार. भारतीय नाणे कायदा 2011 नुसार 50 पैशाच्या नाण्याने कमाल 10 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येऊ शकतात. आता त्यांनी 50 पैशाचं नाणंच गायब करून टाकलंय. ओके, जसं 2000ची नोट गायब झाली तसं पहिले 25 पैशाचं पण असायचं. हा, तर 25 आणि 50 पैसे नाणे आता तुम्हाला दिसणार नाही. पण ते म्हणजे असं नाही त्यांनी डायरेक्टली घोषणा नाही केलेली, परंतु ते गेलेच. आता ते त्यांनी नवीन बनवलेली नाही आणि जी आपण बँकेत डिपॉझिट केली ती बँकांनी नष्ट करून टाकली. पण हे लक्षात ठेवायचं की 50 पैसे नाणे कमाल 10 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येऊ शकत होते. जर 10 रुपयाच्या वरती व्यवहार करायचे तर तुम्हाला मोठी नाणी वापरावी लागणार. ओके, 50 पैशाचं नाणं नाही चालणार.
भारत सरकार, हा, 1 रुपया किंवा त्यापेक्षा मोठ्या नाण्यांनी 1000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येऊ शकतात. आणि 1000च्या वरती तुम्हाला व्यवहार करायचे आहेत तर तुम्हाला नोटाच वापराव्या लागणार, कॉइन्स ऍक्ट 2011 नुसार. तो एक मूवी होता मकरंद अनासपुरेचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. तर त्याला उमेदवारीसाठी अर्ज करायचा असतो, तो कॉइन्स ठेवतो टेबलावरती, त्याच्या बोलतो मोजा. ओके. हा, त्याने पण असंच केलेलं का? तो पण महानच माणूस आहे तो. काय कामं नसतात म्हणून त्याला कामाला लावा. ओके. हे एक लक्षात ठेवायचं आहे की भारत सरकार जास्तीत जास्त 1000 रुपयांचे नाणे बनवू शकतं. आणि नोट किती रुपयाची छापू शकतं जास्तीत जास्त? 10,000. या दोन गोष्टी लक्षात ठेवा कायम. कोणतीही नोट भारतात 10,000 रुपयापेक्षा जास्त किमतीची कधी छापली जाऊ शकत नाही, आणि नाणं 1000 पेक्षा जास्त किमतीचं तयार केलं जाऊ शकत नाही. ही मॅक्सिमम लिमिट आहे आणि हे विचारलं गेलं खूप वेळा, तर लक्षात ठेवायचं आहे. टाकसाळी जसं मगाशी म्हणालो, 1906 जो कॉइन्स ऍक्ट चेंज झाला त्याच्यानुसार 3 टाकसाळींना त्यांनी वैधत्व दिलं. विधिग्राह्य ठरवण्यात आलं मुंबई, कलकत्ता आणि हैदराबाद. तुम्हाला इयर लक्षात ठेवायची गरज नाहीये, हे नाही विचारलं जात, पण टाकसाळी कुठे कुठे ते विचारलं जातं. तर ब्रिटिश काळात मुंबई, कलकत्ता आणि हैदराबाद ह्या 3 टाकसाळी होत्या. स्वतंत्र भारतामध्ये आपण नोएडाची जी 4थी टाकसाळ आहे ती सुद्धा तयार केलेली आहे. आता नोटा बघण्याआधी 2 प्रकार असतात, याच्यातला फरक तुम्हाला माहित आहे का मला सांगा. एक गोष्ट असते तिला आपण बोलतो नोट, ठीक आहे, आणि दुसरी एक गोष्ट आहे तिला आपण बोलतो बँक नोट. याचा फरक माहित आहे? नोट काय असते आणि बँक नोट काय असते? वाचू नका, माहित असेल तर सांगा. चेक, चेकला काय म्हणणार? नाही नाही. 1 रुपयाची जी नोट असते तिला आपण बोलतो नोट, आणि 1 रुपया सोडून बाकी सर्व ज्या नोटा असतात त्यांना आपण बोलतो बँक नोट. याचं कारण, तुम्ही तुमच्या नोटा बघितल्यात ना, तर त्या नोटेच्या मध्यभागी गव्हर्नरचं लिहिलेलं असतं की मैं धारक को इतना इतना रुपया अदा करने का प्रॉमिस, वचन जो है वो देता हूं, आणि खाली गव्हर्नरची साईन असते. तर ही साईन जी असते ती 1 रुपया सोडून बाकी सर्व नोटांवर तुम्हाला मिळेल. मग 10ची असेल, 50ची असेल, 100ची कोणतीही असेल. पण 1 रुपयाची नोट जी आहे ती रिझर्व्ह बँक तयारच करत नाही, त्यामुळे त्याच्यावरती गव्हर्नरची साईन असण्याचा प्रश्न नाही. ती कोण तयार करतं? भारत शासन. ठीक आहे. तर 1 रुपयाची नोट आणि सर्व कॉइन्स हे भारत शासन तयार करतं. त्यामुळे 1 रुपयाच्या नोटेवर वित्त मंत्रालयाचे सचिव जे असतात त्यांची सही असते, गव्हर्नरची नसते. आणि फक्त नोटा रिझर्व्ह बँक तयार करते, ते पण 1 रुपयाच्या सोडून बाकीच्या नोटा. तर पहिले 1 रुपयाच्या नोटा खूप असायच्या, आता नसतात. का नसतात? बनवायचं बंद नाही, पण कमी केलंय. खूप रेअरली त्या कुठेतरी आढळतील. का कमी केलंय? आपल्यातले काही विचित्र लोक जे आहेत ते काय करायचे, लग्न लागलं की वारात जाताना 1 रुपयाच्या नोटांचा हार बनवायचे. कोणी पुढारी आला तर 1 रुपयाच्या नोटांचा हार बनवून त्याच्या गळ्यात टाकणार. असं ही सिस्टीम खूप झालेली. त्यामुळे त्या नोटा लवकर बाद व्हायच्या, खराब व्हायच्या, आणि मग सारख्या सारख्या छापाव्या लागायच्या. मग शासनाने त्या बंदच केल्या. एवढंच तुमच्याकडे पैसे आहेत ना, बनवा 1000 रुपयाचे, तरी पण लोक 10,000 रुपयाचे बनवतात. ओके. तर म्हणजे ते काय काय मजा येते त्यांना माहित नाही, असं पैशांचा हार बनवायचं वगैरे. ते आहेच पद्धत अजून पण, पण मग ते परवडायचं नाही, कारण 1 रुपयाची नोट छापण्यासाठी गव्हर्नमेंटला 5 रुपये खर्च करावे लागतात आणि मग तुम्ही ते खराब करून टाकता. आज कोणत्याही नोटेवर तुम्ही पेनाने सुद्धा काही लिहिणं हा अपराध आहे, नाही लिहू शकत.
आणि पहिले बँक मध्ये कॅशियर त्याला स्टेपल वगैरे करून ठेवायचे, ते सुद्धा आता करणं अलाउड नाहीये. नोटेला कोणत्याही प्रकारे तुम्ही डॅमेज नाही करायचं. पेन्सिलने लिहू शकता, ठीक आहे, परंतु तुम्ही स्टेपल नाही करू शकत. त्याला रबरनेच गड्डी बांधून ठेवू शकता. आणि 1 रुपयाची नोट आता तुम्हाला कमी मिळण्याचं कारण हेच आहे. ओके, पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, 1 रुपयाची नोट जी आहे तिला तुम्ही काय म्हणणार, नोट. आणि बाकी सर्व नोटांना बँक नोट. कारण ती कोणती बँक छापते, रिझर्व्ह बँक छापते. आणि कोणाची सही असते नोटेवरती, म्हणजे 1 रुपयाची नोट, वित्त मंत्रालयाच्या सचिवाची, सेक्रेटरी ऑफ फायनान्स मिनिस्ट्री. ठीक आहे, फायनान्स कमिशन वेगळं आहे, फायनान्स मिनिस्ट्रीच्या सचिवाची, IS लेवलचा ऑफिसर असतो तो. तर तुम्ही जर झालात सिलेक्ट त्या लेवलला, मोस्टली IRS ऑफिसर जे असतात ते ह्या पदापर्यंत पोहोचतात, किंवा IS ऑफिसर्स पण पोहोचतात, मग त्यांची सही याच्यावरती असते. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर सुद्धा IS IRS वगैरे ऑफिसरचे. आता आधीचे जे होते शक्तिकांत दास, हे IS ऑफिसर होते. बँक नोटवरती गव्हर्नरची साईन असते. ओके, पूर्वी कागदी चलन कायदा 1861 होता. त्यानंतर आता जो कागदी चलन जे आहे ते 1934चा जो रिझर्व्ह बँकचा कायदा आहे त्याच्यानुसारच सर्व ठरवलं जातं. पहिले गव्हर्नर लक्षात ठेवायचे, खूप वेळा विचारले गेले, ऑसबॉर्न स्मिथ हे होते. ओके, 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. जरी 34चा कायदा जरी असला तरी स्थापना 35ला आहे. आणि 35च्या काही महिने हा ऑसबॉर्न स्मिथ हा गव्हर्नर होता. परंतु हे पण लक्षात ठेवायचंय की याची सही कुठल्याच नोटेवर आढळत नाही, कारण हा होता तोपर्यंत कुठलीच नोट छापली नव्हती. ओके, तर बिचाऱ्याला असं ते महत्व मिळालं नाही. परंतु मग MPSCने त्याला महत्व दिलं की चला सांगा असा कोणता गव्हर्नर की ज्याची सही नाहीये. आपल्याला अजून एक अशा प्रकारचा क्वेश्चन येतो नॉर्मली, जेव्हा एखादा व्यक्ती PM बनतो तेव्हा तो संसदेमध्ये जातोच. संसदेमध्ये मग बजेट मांडायचं असतं किंवा काय बोलायचं असतं, कारण तो संसदेचा सदस्य असतो, लोकसभा किंवा राज्यसभाचा. तर एक PM असे होते की जे एवढ्या अल्प काळासाठी होते की ते होते तोपर्यंत सेशनच झालं नाही. सो त्यांना संसदेत PM असताना संसदेत जाण्यास चान्सच मिळाला नाही, माहित आहे. चला, हा तुमच्यासाठी होमवर्क, शोधून आणा, पुढच्या लेक्चरमध्ये मी विचारेन. हा, गेस करायचंय काही, नाही करायचं. ठीक आहे, पुढच्या वेळी आणा. नाही आणलं तर मग काय मी सांगणारच आहे, परंतु होपफुली तुम्हाला माहीत पडेल. तुम्हाला मी 2 सिरीज सांगितलेल्या आहेत युट्यूबवरच्या, नाही सांगितलेल्या. एक सिरीज आहे संविधान, ही फ्रीमध्ये आहे, राज्यसभा टीव्हीची आहे, नक्की बघा, 10च एपिसोड्स आहेत फक्त. दुसरी आहे प्रधानमंत्री, ही पहिले फ्री होती, पण आपले MPSC UPSC वाले खूप बघायला लागले हिला, सो आता पैसे चार्ज केले जातात. तर भारताचे जे सर्व प्रधानमंत्री 1947 पासून मनमोहन सिंग पर्यंतचे एवढे त्यांनी कव्हर केलेले, प्रत्येकाच्या कार्यकाळात काय महत्वाचं घडलं आणि खूप जबरदस्त व्यवस्थित सांगितले. हे ABP माझावाल्यांचं आहे. ओके, हिंदी आणि मराठी दोघांमध्ये अवेलेबल आहे. संविधान जे ते राज्यसभा टीव्हीचं आहे, ते शासकीय आहे, ते अजूनही फ्रीमध्ये आहे. तर हे नक्की बघा, खूप व्यवस्थित. संविधानमध्ये आपल्याला संविधान सभेत कोणत्या प्रकारचे डिस्कशन झाले, काय झालं हे बघायला मिळतं. हे आपण बघितलं. हा, तर रिझर्व्ह बँक कायदा कलम 26 नुसार बँक नोटेच्या इतकी किंमत अदा करण्याचे वचन रिझर्व्ह बँकेने दिलेले असते. म्हणजेच जेवढ्या रुपयाची ती नोट आहे, तुम्हाला वचन दिलं जात आहे की तेवढ्या रुपयाच्या गोष्टी, वस्तू तुम्हाला किंवा सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला नक्की मिळणार. जर कोणी नाही म्हणाला तर तुम्ही कंप्लेंट करू शकता की मी एवढे एवढे रुपये त्याला देत होतो आणि तरी सुद्धा त्याने ती वस्तू किंवा सेवा मला दिली नाही. पण असं होतच नाही. 1953च्या अगोदरपर्यंत आपल्या करन्सीवरती फक्त इंग्लिश मध्ये लिहिलेलं असायचं. आता सुद्धा आकडे जे आहेत ते इंग्लिशमध्येच असतात, परंतु बाकी सर्व जो मॅटर आहे तो सुद्धा फक्त इंग्लिशमध्ये असायचा, कारण आपल्यावरती राज्य ब्रिटिश शासनाचं होतं, तर त्यांच्या भाषेलाच पुरस्कृत करणार.
1953 मध्ये पहिल्यांदा हिंदी भाषेचा वापर झाला. आज किती भाषा असतात नोटेवरती आपल्या? 16, 15, 16 मोजून घ्या नंतर. माझ्यामध्ये 22 असायला हव्या, कारण आपल्या 8 शेड्यूल मध्ये अधिकृत आपल्या भाषा ज्या आहेत त्या 22 आहेत. तर आपल्या प्रत्येक नागरिकाला ती किती रुपयाची आहे हे कळावं यासाठी प्रत्येक भाषेमध्ये, अधिकृत प्रत्येक भाषेमध्ये आपण नोटेवरती दिलेलं आहे की हे किती रुपयाचं आहे. सो आता भरपूर भाषा आहेत. 53 मध्ये हिंदी भाषेचा वापर सुरू केला. 1987च्या अगोदर आपल्या नोटांवरती फक्त एकच चित्र असायचं, अशोक स्तंभ. आपल्या इतिहासामध्ये सम्राट अशोक नावाचा राजा होऊन गेला आणि त्याने भारताला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप जास्त सुदृढ केलं, खूप सशक्त झालं. भारत एवढा जास्त पैसेवाला होता. एकच तो काळ असा होता सम्राट अशोकचा की ज्या काळामध्ये फ्री किचन्स होते. फ्री किचन्स म्हणजे काय? जे गरीब लोक होते त्यांना पैसे भरायची गरज नाही, जाऊन तुम्ही जेवायचं तिथे. सो कोणीही उपाशी झोपणार नाही याची पूर्ण काळजी राज्य व्यवस्था घेणार. आणि लोक पण प्रामाणिक होते. असे नव्हते की पैसे माझ्याकडे तरी चला फ्रीचं भंडाऱ्यामध्ये खायला मिळतंय तर मी चाललोय, तर असे लोक नाही करायचे. तर खरंच गरीब आहेत तर जाऊन जेवायचे. पैसा तेवढा होता. मग तो मान ठेवून अशोक स्तंभ जो आहे तो आपल्या नोटांवरती छापला गेलेला. परंतु मग 87 मध्ये राजीव गांधीला असं वाटलं की नाही, आपला एखादा महान व्यक्ती जो आहे तो नोटेवरती असावा, आणि भारतामध्ये सर्वात महान व्यक्ती मानलं जातं गांधीजींना. तर मग गांधीजींना छापण्यास सुरुवात झाली 87 पासून. 1996 to 2001 या काळात गांधीजींची प्रतिकृती असलेल्या नोटांची सिरीजच आली. मग जे पण नोटा छापल्या गेल्या त्या काळात त्या सर्वांवर गांधीजींचा फोटो आला. ठीक आहे. तर त्यांच्याकडे 2 प्लॅन्स होते. हे असं आपल्याकडेच घडलं असं नाही. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे जे महान लोक आहेत त्यांचे फोटो छापले जातात. पण आपल्याकडे काय गडबड आहे? त्यांचं सिंपल आहे. $10 असेल, $20 असेल, $50 असेल, असं वेगवेगळ्या डॉलरच्या नोटेवरती वेगवेगळे जे पण त्यांचे ग्रेट ह्युमन्स असतील त्यांचं छापलेलं असेल. आपल्याकडे जर असं केलं की 100च्या नोटेवरती शिवाजी महाराज आणि 500च्या नोटेवरती गांधीजी, आपल्याला चांगलं वाटेल का? हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. आपण नाही, आपण बोलू तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे ना, तुम्ही 500च्या नोटेवर छापा, गांधीजींना तुम्ही 10च्या नोटेवर टाका. आपण असं करू. त्यामुळे मग त्यांनी ती रिस्क घेतली नाही. त्यांनी काय केलं? सगळ्यावरती गांधीजी. आता काही वर्षांपूर्वी शंकराचार्य समिती होती, त्यांना आपलं जे इकॉनॉमिक कॅलेंडर आहे एप्रिल टू मार्च, 1 एप्रिल टू 31 मार्च ते चेंज करायला बसवलेलं. सोबतच करन्सीचं काही होऊ शकतं का अजून वेगळं, मग अजून कोणाचं चित्र छापलं जाऊ शकतं. मग त्यांच्या डोक्यात शिवाजी महाराज होते, त्यांच्या डोक्यात भगतसिंग, सुभाषचंद्र बोस हे सगळे व्यक्ती होते. पण तो सगळा प्लॅन ह्यासाठीच फिसकटला की जर सुभाषचंद्र बोसांना 50 वर ठेवलं आणि शिवाजी महाराजांना 100 वर ठेवलं तर बंगाली लोक बोलतील आमचा अपमान झाला. त्यामुळे मग तो सगळा प्लॅन कॅन्सल केला. आणि मग हा पण त्यांच्याकडे ऑप्शन होता की गांधीजींना सगळे हेट करतात, गांधीजींनाच काढून टाकायचं, कोणालाच नाही ठेवायचं. पण मग गुजराती लोक बोलतील यार तू गेलास पीएम बनून आणि आपल्या गुजराती माणसालाच काढून टाकलं तू नोटेवरून. एक तर तो मान आहे ना की गुजराती माणूस आहे, तर मग त्यांनी मग ते पण नाही केलं की ठीक आहे गांधीजी कसे का असे ना ते गुजराती आहेत हे महत्वाचं, तर आपला माणूस नोटेवरती पाहिजे. ओके. सो त्यांनी फक्त चेहरा बदलला. पहिले गांधीजी इकडे बघायचे, आता इकडे बघतात. ओके. पण ते आहे, ठीक आहे, गांधीजी चांगले होते असं काही नाही, असू दे. आता हे खूप महत्वाचं आहे, हे नीट लक्षात घ्या. एक आहे परिवर्तनीय, आहे ना वेळ आहे, परिवर्तनीय कागदी चलन, आणि दुसरं आहे अपरिवर्तनीय कागदी चलन. परिवर्तन म्हणजे काय? चेंज, बदल. परिवर्तनीय कागदी चलन म्हणजे काय? समजा ऋषिकेशने मला 100 रुपये दिलेले आहेत. हे 100 रुपये मी यूज करणार आहे, परंतु ते यूज होत नाहीयेत. मी कोणाकडे तरी त्या मुलीकडे घेऊन गेलो, मी बोललो 100 रुपयाच्या वस्तू तुझ्याकडच्या दे. ती बोलते नाही देणार, जा. मग मी
ऋषिकेशकडे पुन्हा गेलो, बोललो यार तुझे 100 रुपये नाही चालत आहेत. तर त्याने आधीच सांगितलेलं की नाही चाललं तर याच्यात बदल होणार. काय बदल होणार? एवढे रुपयाचं सोनं तुम्हाला मिळणार. आणि सोनं तर सगळ्यांना ऍक्सेप्टेबल आहे. सोनं असं आहे का की कोणाला ऍक्सेप्टेबल नाही? सगळ्यांना. तर पहिले परिवर्तनीय कागदी चलन होतं. का होतं? जसं मी म्हणालो, आपला पूर्ण इतिहास हा नाण्यांचा इतिहास आहे, नोटेचा इतिहास आहे का? नाही. मग जेव्हा ब्रिटिश शासनाने नोटा रिलीज केल्या, आपले लोक बोलले हे कागद का वाटतायत, हे कोण घेणार? ब्रिटिश बोलले अरे याच्यावरती किंमत लिहिली आहे ना, त्या किमतीचं तुम्हाला मिळेल वस्तू. लोक हसलेत त्यांच्यावरती. याला काय अर्थ आहे? ब्रिटिशांना कळलं की हे नाही चालणार, हे लोक असं नाही घेणार. मग त्यांनी काय बोललं की आमचं चलन परिवर्तनीय आहे, तुम्ही नोटा घ्या, तुम्ही वापरा. जर ह्या नोटा तुमच्या एक्सेप्ट नाही झाल्या तर तुम्ही बँकेत परत या, त्या नोटा आम्हाला द्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला तेवढ्या रुपयाचं सोनं मिळेल. आणि ब्रिटिशांनी बरोबर आपली नस पकडलेली. आपल्याला सर्वात जास्त काय आवडतं? ओके. मग या प्रकारे भारतामध्ये चलन आलं, कागदी चलन आलं. आणि ब्रिटिशांनी सांगितलेलं की हे युजेबल आहे, युजफुल आहे. आणि मोठमोठ्या किमतीच्या नोटाच पहिले आल्या. असं आपल्या आता सध्याचे जसं 10 रुपये वगैरे असं नाही. मग ते श्रीमंतांकडेच असायचं. मग श्रीमंत एकमेकाला लोक ते एक्सचेंज करायचे, द्यायचे. मग गरिबांना पण क्रेज निर्माण झाली. कारण कसं असतं, आपल्याकडे जे श्रीमंतांकडे ते आपल्याला आवडतं, ते कसं का असे ना, पण ते त्याच्याकडे आहे, मग मस्त आहे. मग लोकांना ते एक्सेप्टेबल झालं. मग नोटा ज्या आहेत त्यांचं प्रमाण वाढू लागलं, लोक वापर करू लागले, एक्सचेंज करू लागले. मग व्यापारासाठी नोटांचा वापर वाढू लागला. ओके. सो परिवर्तनीय कागदी चलन मध्ये 2 प्रकार आहेत, प्रातिनिधिक आणि विश्वासाश्रित. तर प्रातिनिधिक म्हणजे जे मी आता तुम्हाला सांगितलंय की जेवढ्या रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्या रुपयाचं सोनं बँकेकडे आहे. म्हणजे त्या सगळ्या नोटा जरी बँकेकडे परत आल्या तरी बँकेकडे त्या सगळ्या नोटांबद्दल देण्यासाठी, परिवर्तनासाठी सोनं अवेलेबल आहे. आता नोटा वाढू लागल्या, डिमांड वाढू लागली, अजून नोटा पाहिजे, अजून नोटा पाहिजे. कारण व्यापार करायचा आहे, व्यापार वाढवायचा आहे, नोटा जास्तीत जास्त हव्यात. पण नोटा जास्त छापायच्या आहेत तर तेवढ्या रुपयाचं सोनं सुद्धा पाहिजे. सोनं सहज मिळू शकतं का? नाही. पुन्हा जसं जसं काळ पुढे गेला तसं तसं सोनं महाग होत गेलं. मग यांनी अजून एक आयडिया लावली. त्यांनी आणलं विश्वासाश्रित कागदी चलन. की परिवर्तन होणार, आता सुद्धा परिवर्तन होणार, पण कंपल्सरी सोन्यामध्ये नाही होणार. ते चांदीमध्ये होऊ शकतं, हिऱ्यामध्ये होऊ शकतं, तांब्यामध्ये होऊ शकतं, किंवा रोखे गव्हर्नमेंट बॉन्ड्स जे आपण बोलतो त्याच्यामध्ये होऊ शकतं, कशामध्येही होऊ शकतं. मग याच्यामध्ये कसं, तुम्ही विश्वास ठेवा की आम्ही व्यवस्थित तुम्हाला चांगला पैसाच देतोय, हा काय वाईट पैसा नाहीये. ऍक्च्युअली तो वाईटच होता, कारण त्याची इंटरेस्टिंग व्हॅल्यू ती होती का? नाही. पण विश्वास ठेवा आमच्यावर. मग लोकांनी विश्वास ठेवला आणि अजून पैसा वाढत गेला, चलन वाढत गेलं. तेवढ्या रुपयाचं मग त्यांनी चांदी, रोखे जे पण आहे ते ठेवायला सुरुवात केली. मग देश स्वतंत्र झाला. आता देश स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांनी ते जे पण धातू ठेवलेले ते स्वतःसोबत ते घेऊन गेलेत. आपल्या बँकांकडे काही नाही राहिलं. आता गव्हर्नमेंट समोर प्रश्न पडला, छापलं तर आहे, उद्योगधंदा वाढवायचा आहे, देशाची प्रगती करायची, तर अजून नोटा छापाव्या लागणार आहेत, परंतु संपत्ती राहिली आहे का? मग त्यांनी डिक्लेअर केलं आता आपलं चलन आहे अपरिवर्तनीय कागदी चलन. 1956 ला भारताने हे स्वीकारलं, डिक्लेअर केलं. आधी खूप साऱ्या देशांनी आधीच हे केलेलं होतं, कारण उद्योगधंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले, पैसा एवढ्या जास्त प्रमाणात फ्लो होत होता की तेवढ्या जास्त प्रमाणात करन्सी नोटा पाहिजे होत्या, छापल्या जात होत्या, परंतु तेवढ्या प्रमाणात हे सगळं ठेवलं जाऊ शकत नव्हतं बँकांकडे. आणि त्यामुळे खूप साऱ्या देशांनी अपरिवर्तनीय स्वीकारलेलं, आपण सुद्धा मग स्वीकारलं. आता तुम्ही आमच्याकडे पैसा घेऊन आलात तर तुम्हाला काहीही मिळणार नाही, गपचूप दिलेला पैसा तो यूज करा. आणि तोपर्यंत भारतीयांना सवय लागलेली होती की नोटा स्वीकारायची. नोटांना ते महत्व, जे नाण्यांचं महत्व होतं ते आता नोटांना मिळालेलं होतं. किंबहुना आता
कॉइन्स पेक्षा जास्त महत्व नोटांनाच असतं. 10 रुपयाचा कॉइन आपण एखाद्याला दिला, रिक्षावाल्याला वगैरे, तर तो तोंड वाकडं करतो. ते कुठे सांभाळत बसायचं असं त्याचा भावना असते. तर त्यांना आता नोटाच जास्त प्रिय झाल्यात भारतीयांना. ओके, तर जे जे अपौष्टिक ते भारतीयांना खूप जास्त आवडतं, अशातला तो प्रकार आहे. परंतु हे एमपीएससी खूप वेळा विचारते की आज सुद्धा जरी अपरिवर्तनीय डिक्लेअर केलंय तरी सुद्धा काही प्रमाणात गोष्टी आपण रिझर्व्ह बँकेने जपल्या आहेत, ठेवल्या आहेत. तर काय, तर 115 कोटी रुपयांचं सोनं आणि 85 कोटी रुपयांचे सरकारी कर्ज रोखे. आणि हे खूप वेळा विचारलंय. मग कन्फ्युजन मुलांचं हे होतं, ते आकडेपाठ करतात, काहीतरी 115 कोटी रुपयेच आहे आणि काहीतरी 85 कोटीच आहे, असं टोटल 200 आहे. मग एमपीएससी मजा घेते, 115 कोटीचं कर्ज रोखे बोलते, 85चं सोनं बोलते. तर लक्षात ठेवा, चांगलं काय, कर्ज रोखे की सोनं? मग सोनं जास्त आहे, ते जास्त आहे. तर 115 कोटीचं सोनं आहे आणि 85 कोटीचं जे कमी आहे ते काय, कर्ज रोखे. ओके, तर हा प्रश्न चुकू नका. आला, खूप वेळा आलाय, फ्री मध्ये चाललाय, तर हा पुन्हा आला तर हा तुमचा चुकला नाही पाहिजे. कळलंय परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीयचा फरक? सोपा आहे, लक्षात ठेवा. डिमॉनिटायझेशन म्हणजे काय? विमुद्रीकरण म्हणजे हा, नोटबंदी. व्हेरी गुड. म्हणजे काय नोटबंदी? अरे पण म्हणजे काय करायचं? हा, व्हॅल्यू का नसणार आहे? तसं हा, पण म्हणजे काय झालं 2000? ठीक आहे, ते त्यांनी रिझन दिलेलं, परंतु केलं काय, प्रोसेस काय केली? जमा करायच्या. का जमा करायच्या? हा, हे महत्वाचं. नोटबंदी किंवा डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, की सध्या ज्याला व्हॅलिडिटी दिलेली आहे त्याची व्हॅलिडिटी तुम्ही काढून टाकली, त्या इनव्हॅलिड झाल्या. ओके, तर मग 1946 ला सी डी देशमुख गव्हर्नर असताना त्यावेळी 500, 1000, 10,000 अशा नोटा होत्या रुपयाच्या. तर यांची व्हॅलिडिटी त्यांनी काढून टाकली. त्यांना पण टाइम दिलेला की एवढ्या वेळ, पण काही वर्ष दिलेले की एवढ्या एवढ्या वेळामध्ये तुम्ही येऊन बँकेमध्ये डिपॉझिट करा. लोकांनी ते डिपॉझिट केले आणि ह्या नोटा रद्द झाल्या. परंतु 1957 ला जेव्हा दशमान पद्धत आली त्यानंतर पुन्हा काही नोटा आल्या, जसं 10,000ची नोट आली, 1,000ची पण आली, नवीन 5,000ची सुद्धा आली. पण मग मोरारजी देसाई असताना आर जी पटेल नावाचे गव्हर्नर होते, त्यांच्या काळात 78 ला पुन्हा 1,000, 5,000 आणि 10,000ची नोट काढून टाकण्यात आली मार्केटमधून. त्यानंतर 1978 नंतर 5 आणि 10,000ची नोट पुन्हा कधीच भारतात छापली गेली नाही. 1,000ची नोट मात्र 2000 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पुन्हा छापण्यास सुरुवात झाली. कारण आपण डिजिटाईज झालेलो नव्हतो, व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत होते आणि मोठमोठ्या उद्योजकांना व्यवहार करायचे तर मोठ्या क्षमतेची नोट हवी होती. मग 1,000ची नोट छापली गेली. परंतु मग त्यांचा शिष्य आला, तो बोलला की नको, आपण काढून टाकूया. परंतु 500च्या नोटेचं ऍक्च्युअली नोटबंदी नाही झालेली. हा, त्यांनी काय केलं, एक काढली आणि दुसरी आणली, त्याला मग नोटबंदी नाही म्हणत. तर नोटबंदी म्हणजे काय, डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, त्या व्हॅल्यूची करन्सीच नष्ट करायची. यांनी ती व्हॅल्यू ठेवली आहे, त्यांनी 500 रुपयाची व्हॅल्यू तशीच ठेवली, फक्त नवीन फॉर्म मध्ये आणली. 1,000 रुपयाची खऱ्या अर्थाने नोटबंदी झाली, कारण ते पुन्हा त्यांनी काय काढले नाही. आता त्यांनी 2,000ची काढले, पण 1,000ची तर नाही काढली ना. ओके, आणि 2,000ची सुद्धा आता जसं मगाशी म्हणालो, हळूहळू ती बंदच झाली, नष्ट झाली. एक अर्थतज्ञ होता 2016ला, तर त्याने हा कन्सेप्ट मांडलेला की जगामध्ये हाय व्हॅल्यूच्या नोट्सच अवेलेबल नको आहेत, नसाव्यात. मग भारतामध्ये जसं 500, 1000च्या नोटा होत्या, त्या नसायलाच पाहिजे. याचं कारण, मग ब्लॅक मनी साठवला जाऊ शकत नाही मोठ्या प्रमाणात, भ्रष्टाचार होणार नाही. आणि जर तुम्हाला करायचे मोठे व्यवहार तर चेक्स आहेत,
नेफ्ट आहे, RTGS आहे, आता UPI आहे, सगळं आहे. तर तुम्हाला मोठ्या नोटांची गरज आहे का? नाहीये. मग त्याचं म्हणणं होतं जगातल्या सर्व अर्थव्यवस्थांनी हे करावं. मग मोदीजींनी असं डिक्लेअर केलं 500 आणि 1000च्या नोटा बंद. मग तो खुश झाला, तो बोलला बघा माझा ऐकला. नंतर त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं पण 1000ची काढली आणि 2000ची आणली आहे. मग तो काहीच नाही बोलला. ओके, तर अशा गोष्टी होत असतात. पण तुम्ही लक्षात ठेवा, विमुद्रीकरण, नोटबंदी हे विचारलंय, जोड्या लावायला आलंय. प्रधानमंत्री कधीच नाही विचारलेले, सो यांचं काही इम्पॉर्टन्स नाही. पण गव्हर्नर विचारले. 46ला सी डी देशमुख आपले मराठी व्यक्ती आहेत. सी डी देशमुख हा माणूस खूप महत्वाचा आहे. स्वातंत्र्यापूर्वी जे IAS आहे ना सर्व्हिस, त्याला ICS म्हणायचे. ओके, तर हा माणूस देशात पहिला आलेला मराठी माणूस. आणि याच्यानंतर आजपर्यंत एक सुद्धा मराठी माणूस देशात पहिला आलेला नाहीये. 100 वर्ष झाली जवळजवळ, किंवा त्यापेक्षा जास्त झाले असतील. एक सुद्धा मराठी माणूस देशात पहिला आलेला नाहीये. तुम्ही चॅलेंज स्वीकारताय? स्वीकारा. करून दाखवायची जिद्द पाहिजे, करून दाखवा. हा माणूस एवढा जबरदस्त होता, म्हणजे ब्रिटिशांसाठीच काम केलं ठीक आहे, परंतु भारताच्या अर्थव्यवस्थेचं नस आणि नस या माणसाला माहित होती. नंतर आपलं स्वतंत्र भारतात बजेट सुद्धा यांनी मांडलेलं आहे. आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी मग त्यांना मंत्रालयामध्ये सुद्धा नेहरूंनी नेमलेलं मंत्री म्हणून. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी यांनी राजीनामा दिला की जर तुम्ही संयुक्त महाराष्ट्र करणार नसाल तर मी मंत्री म्हणून काम करणार नाही. तर यांनी राजीनामा दिलेला. खूप महत्वाचे व्यक्ती येथे. 46ला गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकेचे. 78ला IG पटेल आणि 16ला उर्जित पटेल. दोघे पटेल आहे गुजराती लोक, तर लक्षात ठेवू शकता. आणि इकडे नोटांचं जे आहे 500 आणि 1000चं आपल्याला 2016चं माहितच आहे. इकडे 1000चं सगळे 1000, 5000, 10000 आणि इकडे 500, 1000, 10000. तर हा फरक फक्त लक्षात ठेवायचा 46ला. आता एक असतं तांत्रिक विमुद्रीकरण, जे मगाशी मी म्हणालो की 1 पैसा, 25 पैसे, 50 पैसे, आता 2000ची नोट. हे डिक्लेअर केलं का की आम्ही काढून टाकतोय? नाही. पण ते आहे का? नाही आहे आता. तर याला बोलतो आपण तांत्रिक, म्हणजे हळूहळू आपोआप त्याला नष्ट करायचं. तर हे तांत्रिक विमुद्रीकरण केलेलं आहे. 1 पैसा, 25 पैसे, 2000ची नोट. ठीक आहे. 1 रुपयाची नोट 2011 नुसार विधिग्राह्य चलन आहे. अन्य नोटा रिझर्व्ह बँकेनुसार विधिग्राह्य चलन आहे. याचं कारण असं की बाकी सगळ्या बँक नोट आहे आणि 1 रुपयाची नोट जी आहे ती शासकीय, ती नोट आहे, फक्त नोट आहे. 2 ते 2000 रुपयाच्या नोटांवरती कमाल कितीही रुपयाचे व्यवहार करायचे असेल तर त्याला काही मर्यादा नाही. तुम्ही कितीही रुपयाचे व्यवहार त्यांच्यावरती करू शकता. परंतु 2 रुपयाची अशी नोटच नाही आपल्याकडे. सर्वात छोटी जी नोट आहे ती 10 रुपयाची आहे. हे मग आधी सांगितलं, 10,000 रुपयाची नोट जास्तीत जास्त छापू शकता. कॉइन किती रुपयाचा? 1000. तर हा फरक लक्षात ठेवा. हा, आता तिथे जसं आपण बघितलं, मुंबई, हैदराबाद, कलकत्ता आणि नोएडा हे 4 टाकसाळी होत्या. तसे नोटा छापण्याचे 4 कारखाने आहेत. नाशिक रोड हे महाराष्ट्रामध्ये आहे. देवास मध्य प्रदेश. म्हैसूर कुठे आहे? कर्नाटक. हे विचारून झाल्या म्हणून सांगायचं. आणि सालबोनी पश्चिम बंगालमध्ये. तर हे 4 ठिकाणं जे आहेत इथे नोटा छापल्या जातात. सर्वात पहिली प्रेस नोट नाशिक रोडची आहे आपली 1920ला. ह्या 2 पहिल्या ज्या आहेत ह्या SPMCIL च्या अंडर आहेत, शासकीय कंपनी. ही पण शासकीयच आहे, BRB NPL. परंतु हे पण लक्षात ठेवा की म्हैसूर आणि सालबोनी BRB NPL च्या अंडर आहे आणि नाशिक रोड देवास ही SPMCIL च्या अंडर आहे. ओके, साल लक्षात ठेवायची गरज नाही, ते कधीच नाही विचारलेलं. एक तुम्ही राज्य लक्षात ठेवायचंय, कोणत्या राज्यामध्ये कोणती नोट प्रेस आहे आणि कोणाच्या अंडर आहे. तर वरच्या 2 SPMCIL आणि खालच्या BRB NPL च्या अंडर आहे. आता छापखाने वेगवेगळ्या अजून गोष्टी पण करतात. जसं नाशिक रोडची इंडियन सिक्युरिटी प्रेस आहे, तर ती स्टेशनरी पोस्टल स्टॅम्प, रिझर्व्ह बँकेचे चेक्स, स्टेट बँकेचे चेक्स, इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र, पासपोर्ट, पोस्टल ऑर्डर,
वचन चिठ्ठ्या, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा छापते. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते छापते. तुम्हाला लक्षात कोणतं ठेवायचं आहे? सर्वात महत्वाचं, सिक्युरिटी पेपर मिल होशंगाबाद. कारण ही मिल नोटा आणि बँकेच्या रोख्यांसाठीचा जो लागणारा कागद आहे ते छापते. म्हणजे तुमच्याकडे ज्या पण नोटा आहेत त्या सर्व नोटांचा कागद ह्या होशंगाबादला बनलेला आहे. ओके, तर हे सर्वात महत्वाचं आहे. हैदराबादची जी आहे ती पोस्टल कार्ड, तिकीटे, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आहे. म्हणजे पोस्टाशी संबंधित गोष्टी जे त्यात छापते. आणि राहिलेल्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत, हे नाशिक रोडची जी प्रिंटिंग प्रेस आहे ती छापते. चलन पेढी. आता असं करू शकतो का आपण की ह्या बँकेने एवढा एवढा पैसा मागितला, एवढ्या एवढ्या नोटा मागितल्यात, चला तेवढ्या छापूया. मागणी आल्यानंतर छापायला सुरुवात करणं हे योग्य आहे का? नाही. आधीच छापून ठेवायच्या, जशी जशी मागणी येईल तसं वितरण करायचं. पण छापून कुठे ठेवायच्या? तर इथे करन्सी चेस्ट, त्या जागेला करन्सी चेस्ट म्हणतात. अशा खूप साऱ्या जागा आहेत. तर 4,281 चलन पेढ्या आणि 4,044 लहान नाण्यांच्या पेढ्या विकसित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अशी भरपूर ठिकाणं आहेत की जिथे छापून पैसे ठेवले जातात. आणि मग ज्या बँकेला जसे जसे लागतील तसं तसं मग त्यांना ते वितरित केले जातात. ओके, तर चलन पेढी सोपं आहे, म्हणजे कधी काही विचारलेलं नाही याच्याबद्दल, पण लक्षात ठेवा. आता 4 कर्व्स आहेत, हे आपल्याला शिकायचे आहेत. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया, कारण अतिशय घाई होईल जर आताच करायला गेलो तर. आणि हे खूप महत्वाचे आहे, हे चारही कर्व्स लॉरेन्स, गिनी कोएफिशियंट, कुझनेट्स कर्व आणि फिलिप्स कर्व, हे चारही कर्व्स एक्झाम मध्ये मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, खूप वेळा विचारले. स्पेशली लॉरेन्स आणि फिलिप्स हे तर MPSC चे फेवरेट आहेत, हे खूप वेळा आलेले आहेत. तर आपल्याला म्हणजे 10-15 मिनिटं लागतील त्या गोष्टीसाठी. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आधी हे कर्व्स बघूया, म्हणजे आपला मनी अँड करन्सी हा वाला पार्ट जो आहे तो संपतोय. याच्यात संकल्पनात्मक फारसं असं काही नाहीये, परंतु पाठांतरच होप आहे. तर तुम्ही हे लक्षात घ्या. आजच्या आज घरी गेल्यानंतर तुम्हाला ही PDF मिळणारच आहे, पाठ करून टाकायचं. ताजं ताजं शिकवलंय, डोक्यात लगेच बसेल, परत कधी ते बघायची मग फारशी गरज पडणार नाही. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हा जो राहिलेला पार्ट आहे तो कम्प्लीट करून पुढचा चॅप्टर आपला महागाई असणार आहे, तो आपण सुरू करू. महागाई किंवा बँकिंग यापैकी एक असेल. हा, इंग्लिश मागचे पण मिळाले नाही.